प्रमथादिदेवा रक्षिसु बसवा रक्षिसु बसवा. तुझिया कृपा प्रसादे वटलेल्या वृक्षाला फुटे पालवी. तुझिया कृपा प्रसादे वांजगाय ही दुभती होई. तुझिया कृपा प्रसादे विषही अमृत होई. तुझिया कृपा प्रसादे सकल पदार्थ सामोरे मिळती. उडल संगम देवा जग विस्तार नभो विस्तार. विस्तारातीत तव विस्तार पाताळातीत तव श्री चरण. ब्रह्मांडातीत तव श्री मुकुट. अगम्य अगोचर प्रतिमा प्रमाण. लिंगय्या कुडल संगम देवा आजिया माझ्या करस्थली येऊनी. ज्योतिर्बिंदू स्वरूपी झाला. हा कोणाचा हा कोणाचा हा कोणाचा मजन मन व्हावे. हा अमुचा हा अमुचा हा अमुचा ऐसेची मज मन व्हावे. कुडल संगम देवा तव घरचा महान पुत्र मज मन व्हावे. महात्मा बसवांना आणि बसवादी शरणांच्या पावन चरण कमलांना अनंत शरणू शरणार्थी. या ऑनलाईन अनुभव मंडपामध्ये उपस्थित सर्व शरण बांधवांना माझा भक्तिपूर्वक शरणू शरणार्थी. यानंतर मंजुळा होसूर मॅडम अक्क नागम्मांचे जीवन चरित्र आणि त्यांची वचने यावर आपले विचार मांडतील. शरणू शरणार्थी. ಎಲ್ಲರಿಗೂ ಶರಣು ಶರಣಾರ್ಥಿ. ಸಗಳನ್ನ ಶರಣು ಏನಕ್ಕಿಂತ ಕಿರಿಯರಿಲ್ಲ, ಶಿವಭಕ್ತರಕ್ಕಿಂತ ಹಿರಿಯರಿಲ್ಲ ಅಂತ ಎಲ್ಲಾ शिवशरणರಿಗೆ ನನ್ನ शरणू शरणार्थी. आज मला अक्क नागलांबिके, अक्क नागाई पण म्हणतात तिला, अक्क नागलांबीचं जीवन चरित्र व वचन हे विस्तार करा म्हणून मला रेश्मीताईंनी सांगितले. अक्क नागलांबिके, एक बघा, एक पुरुष उद्धार होण्यासाठी एक स्त्रीचा हात पाठीमाग असते, आम्हा सगळ्यांना माहित आहे. तसंच आमचं ते बसवण्णा एवढं जगज्योती व्हायला त्याला मेन कारण म्हणजे अक्क नागम्मा. अक्क नागम्मा हे काय आहे ना, बसवेश्वराची ताई, मोठी ताई म्हणून सांगायचं. ती एक म्हणजे तिचं लालन पालनमुळे बसवण्णा एवढं मोठे व्यक्ती झाले असं आम्ही सांगतो. बिजापूर जिल्ह्यामध्ये बागलकोट तालुक्यामधले बसवना भागेवाडी ग्रामामध्ये मंडेगिया मादरस आणि मादलांबिके म्हणून दंपती होते. ते दंपतीला पहिला मुलगा एक होता देवराज म्हणून, सेकंड अक्क नागलांबिके. सेकंड मुलगी अक्क नागलांबिके. मादरस आणि मादलांबिके हे अक्क नागलांबिकेच्या आई वडिलांचं नाव. ह्यांचे गुरु कोण होते ना, अक्क नागलांबिकेचे गुरु रेवणसिद्धा म्हणून त्यांचे गुरु होते. अक्क नागलांबिकेचा लहान असतानाच काय झाले म्हणजे, त्यावेळी काय होते, लहान अजून ते ऋतुमती व्हायचं अगोदरच, आमच्या समाजमध्ये अगोदर ते होते, ऋतुमती व्हायचं अगोदरच काय करायचं, मुली लोकांना लग्न फिक्स करून टाकायचं, असं परंपरा होते. तसेच काय झाले की अक्क नागलांबिकेनं ऋतुमती व्हायचं अगोदरच त्यांची आजी घेऊन ते काय केले, त्यांच्या रिलेशन मध्येच म्हणजे मादलांबिकेच्या भावाचं मुलगाला तिला लग्न करायचं म्हणून लहान वयातच त्यांचं असं फिक्स झालेलं होते. तसंच तेव्हा पद्धत होतं. तरी फिक्स होऊन त्यावेळी ती आजी घरी आलेली, नागलांबिकेची आजी काय केलेली म्हणजे घरी येऊन ती काय सांगितली, आता मी माझ्या नातूला, तुझ्या मुलगीला मी घेते. ते नातूचं नाव काय होतं म्हणजे शिवदेव म्हणून. शिवदेव म्हणून नागलांबिकेचं नवराचं नाव म्हणून आपण सांगूया. तेव्हा ते लग्न फिक्स झाले, करते मी पुढं म्हणून सांगितले. बरं, असंच ते थोडे दिवस नंतर काय झाले, ती काय म्हणत होती म्हणे, ग म्हणजे आता तू नागलांबिकचं लग्न झाल्यावर ती नवऱ्याच्या घरी जाणार आणि राहणार एकच देवराज. म्हणून ती आई काय सांगितली मुलगीला, म्हणजे अक्क नागलांबिकेची आईला काय सांगितले, तू अजून एक तिसरं तू मुलगा काय तर तू कुलोद्धार स्टार्ट कर म्हणून सांगितले. अजून एक तुला जन्म यायला पाहिजे,
मला दोनच बास म्हणून मादलांबिके म्हटली. तेव्हा ती काय म्हणते, अक्का नागालांबिके नवऱ्याच्या घरी गेल्यावर एकच डोळा नको, 2 डोळा पाहिजे, 2 दिवा पाहिजे देवा पुढं. म्हणून तू अजून एक काय कर, तू कुलोद्धार म्हणून तू काय कर, मी आता परवाच काय केलेलं म्हणजे नंदी देवाचं व्रत केलेले. ते नंदी देवाच्या व्रतामध्ये पुराणमध्ये मी वाचताना ते काय सांगितले, तिथं नंदी देवाचं व्रत केले तर चांगलं कुलोद्धार एक मुलगा जन्माला येते, म्हणून तू पण तसं कर म्हणून मादलांबिकेची आई काय सांगितली, मादलांबिकेला सांगितली. तसंच ती काय केली, बर म्हणून आईचं मान राखावं म्हणून ती काय केली, तसंच नंदीदेव व्रत केली. नंदीदेव व्रत करून ती नागलांबिके पण ती अजून 5 वर्षाची होती, 5 काय 6 वर्षाची होती. तेव्हा ती काय केली, आई बरोबर ती पण काय केली, देवाला जाऊन ते व्रत वगैरे करताना ते काय, तू कुल उद्धार नको, जग उद्धार भाऊ मला येऊ दे म्हणून म्हटली. नागलांबिके कुल उद्धार नको आई मला, जग उद्धार भाऊ मला येऊ दे म्हणून म्हटले. असंच ते व्रत केले 9 महिना झाले. 9 महिना झाल्यावर ते बाळंतपण झाले. आमचं बसवेश्वर जन्माला आले. बसवेश्वर जन्माला आले पेट्टाला. ते मुलं काय 9 महिना झाले, ते मादलांबिकेच्या पोटातून ते बाळ आले ना, ते आल्यानंतर अजिबात रडत नव्हतं, काही त्याचं साऊंड नव्हतं. सगळेजण घाबरले. 9 महिना पोटात नंदी देवाचं मी व्रत करून गेले, तर हे काय मुलगा बोलायलाच तयार नाही, रडायला तयार नाही. त्याला काय म्हणजे ते बेव म्हणजे कडू लिंब्याचा रस लागले आणि जेन तुप लावले त्याच्या बाळाला, तरी पण ते काय केले नाही, तोंड नाही उघडले, रडले पण नाही, काही नाही. सगळ्यांना आश्चर्य झाले, दुःख पण वाटत होते. त्यावेळी काय झालं म्हणजे ते मादलांबिकेचे वडील काय होते ना, त्यांनी तिथं होते जोईसकडे बोलून, जोईसकडे तिचं जाऊन असं का झाले, हे ते मुलगा काय ते जीव तर आहे खरं, बोले ना, काय रडे ना, काही नाही, रडत नाही, हात पाय हलवत नाही, असं का झाले म्हणून. तेव्हा ते काय बघितले, त्याचं जातक ते जन्मल्यावर ते डेट बघून काय सांगितले, हे मुलगा सामान्य नाही, हे मुलगा काय आहे जगत उद्धार आहे म्हणून सांगितलं. तेव्हाच बघा तिथं अक्का नागलांबिके पळून त्या आज्याबरोबर गेलेली. तर म्हटली, आज्जा मी सांगितलेलं देवाला मला कसलं भाऊ येऊ दे, जग उद्धार भाऊ येऊ दे म्हणून सांगितले. बघा तर लहान वयातच ती अक्का नागलांबिके एवढं तिला देवावर भक्ती होतं ना, प्रीती होतं. आई बरोबर गेल्यावर ते देवाकडं मला कुलोद्धार मुलगा पाहिजे म्हटल्यावर ते बलकीन साईड राईट साईडचं एक फूल खाली पडले म्हणे. ते आई घेऊन असं डोळ्याला असं घेतले म्हणे, म्हणजे मला कुलोद्धार मुलगा मिळते म्हणून तिला समाधान झाले. त्याच वेळी ती येताना अजून एक फूल पडले म्हणे. तेव्हा ती अक्का नागलांबिके ते पण घेऊन ती आईसारखं ती पण घेऊन असं केली. म्हणजे कसं आई वडिलांचं संस्कार कसं असते तसं मुलं हे करतात. अक्का नागलांबिके अपार ज्ञान होते. तिचं जीवन चरित्र अक्का महादेवीपेक्षा काय होते, अक्का नागलांबिके फारच तिला ज्ञान होतं. खरं काय झाले, आमचं वचन संपुट काय आहे ना, हे वचन संपुट आम्हाला सगळ्यांना मिळायला कारण म्हणजे अक्का नागलांबिके, कारण अक्का नागलांबिके. तेव्हा ते जोईसांनी म्हटले म्हणे, ह्याला हे मुलगा एवढं जग उद्धार आहे, ह्याला कोणतर एक चांगले माणूस म्हणजे ಕಾರಣೀಭೂತ ಚಲೋ ಸನ್ಯಾಸಿಗಳದ್ದು ಏನಾಗ್ಬೇಕಪ್ಪ, ಇವ್ರ ಮೇಲೆ ಪ್ರಭಾವ ಬೀಳಬೇಕು, कुठलं तरी त्याचा सावळी पडावा. तेव्हा ते आजोबा काय केले, तिथंच जवळ ते बसवन भागेवाडीपासून पुढं संगममध्ये जातक वेद मुनी म्हणून होते. ते जातक वेद मुनी एकदम श्रेष्ठ मुनी, ते मुनीला त्यांनी काय केले, आजोबा घेऊन आले. असं झाले या म्हणून ते जातक वेद मुनी त्यांनी आल्यानंतर त्यांचा सावळी पडल्यावर आमचा बसवाना जोरात थोडं डोळा उघडून म्हणून रडाला, थोडं पाय हल्ले. नंतर त्यांनी सरकलं आणि परत शब्द झाले. मग त्यांनी जातवेद मुनी त्यांनी काय म्हटले बघा, आमचे बसवांना अगोदर ब्राह्मण कुलामध्ये जन्म घेतलेला. ब्राह्मण शैव ब्राह्मणामध्ये त्यांनी काय केलेले, मंडिकेय शैव ब्राह्मणा
मी सांगितले बिजापुरतामध्ये मंडिಗೆಯ ಶೈವ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಶಿವಭಕ್ತರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದಂತಹ ಈ ಬಸವಣ್ಣಗೆ ते काय सांगितले, देवराजा जातक वेद मुनी काय म्हटले म्हणे, हे लिंगू आहे ना, हे लिंगू त्याला स्पर्श केल्यावर मी त्याला तुम्हाला काही अभ्यंतर नसले तर हे मी लिंगू त्याचं गळ्यात बांधते. ते लिंगू त्याला गळ्यात बांधल्यावर आमचं बसवಣ್ण रडायला स्टार्ट केले. त्याचं सगळं लहान 9 महिन्याचं शिशु लालन पालन सगळं स्टार्ट झाले त्याचं. म्हणजे अंगದಿಂದ लिंग ಬೇರೆ ಇಲ್ಲ. तेव्हापासून कवा जन्माला आले बसवಣ್ण त्याच्या अंगावरनं लिंग काढले तर ना ते काही नुसता शरीरच, त्याचं काही नाही असं ते काय होतं, त्याला वरदान असं होते म्हणून एक पुराणामध्ये सांगतात. मग ते जातक वेद मुनी म्हटले, तुम्हाला काही अभ्यंतर नसले तर, तुम्ही ब्राह्मण असा, तुम्हाला काही अभ्यंतर नसले तर मी काय करते, हे लिंगू आहे ना ते मी बसवण्याचा गळ्यात बांधते. म्हणून बाल बसव शिशु बसवाचा गळ्यात त्यांनी लिंगू बांधले. ते बघितल्यावर अक्का नागा मला एवढं आश्चर्य, एवढं खुशी झाले ना, आनंद झाले ना, माझं लहान भाऊ येते म्हणून ती एवढं वेट करत होती. त्याला ते सांगितलेले सगळे तिचं मनात होते, ते ऐकून घेतलेली. असंच बसवण्ण दोड्डवना कोणता मोठे होत होते. त्यावेळी काय झाले, सगळेच खेळताना काय झाले, तो ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्म घेऊन तू लिंगू बांधतोस ना म्हणून असं मुलं फ्रेंड सर्कल मध्ये बोलत होते. तेव्हा त्यांनी काय केले, एक वेळ त्यांच्या आई वडील असं कोणतं म्हणतं ना, त्याचं लिंगू काढून ठेवले तर आणि परत हासिगे हिडदा, त्याला काही म्हणजे अंगात त्राण नसल्यासारखं झाले म्हणे. तेव्हा ती अक्का नागलांबिके सांगितले त्या आई वडिलांना, तुम्ही जगाचं काय ऐकता, आम्हाला ऋषी मुनी काय सांगितल्यात, जातक वेद मुनी काय सांगितलं, त्याचं गळ्यातलं लिंग तुम्ही काढू नकोसा म्हटलं. तुम्ही जगासाठी जीवता काय, आम्हाला आमचा बाहू मुख्य आहे, आम्हाला आमचे बाहू हवे आहे, म्हणून तुम्ही त्याच्यातलं लिंग काढू नकोसा. बघा अजून किती लहान होती ती अक्का नागलांबिके, आई वडिलांना सांगत होती ती. बर म्हणून ते हो म्हणून त्यांना तवा ज्ञान आले, होय ना सांगितलेले म्हणून विसरले आम्ही म्हणून, आणि परत ते बसवण्णाला लिंगू बांधले म्हणून. नुसता बसवण्णाला फक्त दूध पाजवायचं, जेवायला दूध पाजवायचं तेवढंच ताईचं काम, आईचं काम सगळं लालन पालन सगळं अक्का नागलांबिके केली. एवढं प्रश्न विचारत होते म्हणे आमचं बसवेश्वर, एवढं प्रश्न विचारत होते म्हणे, ते सगळे प्रश्नांना किती सुंदर मुळे आन्सर देत. एक वेळी ते बसवण्णाला अंघोळ घालून सकाळी त्याला सगळं शुभ्र वस्त्र घालून त्याला ಶಾಲೆಲ್ಲ ಪಾಠವಾಯ್ತು. ते ಅಲ್ಲೇ ಪುರಾಣ ಕೇಳ ಕಲಿಸ ಗುರುಗಳ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಬಿಡುದು ಅಕ್ಕ ನಾಗಲಂಬಿಕೆನೆ. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಬಿಡುವಂತಹ ಒಂದ್ ಏನ್ ಸಮಯ ಇತ್ತಲ್ಲ, ಹೋದಾಗ तिथं गेल्यावर काय, तिथं जात असताना जाऊन ते येताना एक जण साप चाललेले म्हणे, ते सापाला मारत होते. ते बसवण्ण असंच बघून बघितलं. आणि पुढे आल्यावर एक जण ते सापाला दूध घालत होते म्हणे, दूध ठेवत होते. ते कसलं कल्लनागर, दगडचा नागाला दूध घालत होते आणि खरखर सापाला मारत होते. हे बघून आमचं बसवेश्वरचं लहान वयाचं बसवण्याचं मनात फार संख्या आली. ते डायरेक्ट येऊन कुणाला विचारले, ताई म्हणजे अक्का नागलांबिकेला विचारले, अक्का ನೋಡು ದಿಟದ ನಾಗರ ಕಂಡರೆ ಕೊಲ್ಲೆನ್ನೋರು, ಕಲ್ಲ ನಾಗರ ಕಂಡರೆ ಹಾಲೆರೆಯುವನೋರು, ಕಲ್ಲ ನಾಗರ ಕಂಡರೆ ಹಾಲೆರೆಯುವನೋರು, ಇದೆಂತ अन्याय ಅಂತ. तेव्हा ती किती सुंदरानं सांगितले, हे जगच असं आहे, तू अजून लहान आहेस, तुला अजून काही कळणार नाही, तू थोडं मोठं हो, तू मोठे झाले की नंतर तुला ते कळणार नाही. असं का सांगते ताई म्हणून ते विचार केला. त्यावेळेला अस्पृश्य पण होते, काय म्हणजे अस्पृश्य लोकांना ಶಿವತ್ नव्हते आणि त्यांना काय एक ಹೊಂಡ ಮದ್ಲೆ ಒಂದೊಂದು ಬಾವಿ ಒಳಗಿಂದ ನೀರು ಸುಧಾ ಮುಟ್ಟಕ್ ಅವರಿಗೆ ಏನಿದ್ದಿರ್ಲಿಲ್ಲ, परवानगी ಇದ್ದಿರ್ಲಿಲ್ಲ, परमिशन नव्हते, पाणी सुद्धा शिवायचं असं परमिशन होते. त्याच वेळी काय झाले, एक कोंबडी उडत ते पाणीमध्ये पडले म्हणे. ते बसवण्ण बघितले, तिथंच काय म्हणजे
ते कोंबडीला वाचवले कुठलं, एक लो कास्टचा माणूस ते कोंबडीला वाचवले, म्हणजे ते पाणीमध्ये उडी मारून ते कोंबडीला वाचवले. त्या कोंबडीला वाचवले तर सुद्धा त्या माणसाला काय केले, अंबी म्हणून तो माणूस होता ना, त्या माणसाला पनिशमेंट दिले. बसवण्णाला लई वाईट वाटले. ताईला येऊन विचारले, नाही तो कोंबडी वाचवला, ते कोंबडी वाचवल्यानंतर त्याला पुरस्कार द्यावा हवं होतं ना, त्याच्यामुळे ते कोंबडी वाचवलं म्हणून त्याला का मारले म्हणून. तेव्हा ती ताई सांगितले, आमच्या जगामध्ये असंच आहे, ते पाणी ते शिवले ना म्हणून त्याला मारले. हे सगळं काय आहे ना, अस्पृश्य. आणि लोक काय करतात, मी मोठं तू मोठं हे समाजात भरून टाकले. आणि मुली लोकांना काय झाले म्हणजे लहान वयात लग्न करून पाठवायचं, संसारमध्ये पाडले की नाही, झालं त्यांचं कर्तव्य झालं, आई वडिलांचं कर्तव्य झालं, असं आमचं ह्याच्यामध्ये भरले. हे सगळ्याहून आम्ही बाहेर यायला काय करायला पाहिजे, तू फार प्रयत्न करायला पाहिजे भाऊ म्हणून सांगितले. त्याचं डोक्यात असंच बसवेश्वरच्या डोक्यात चाललेले. तसंच ते 8 वर्ष व्हायला आले बसवेश्वर, तेव्हा अक्कनागलांबिकेचं लग्न झाले. ते लग्न झाल्यानंतर अक्कनागलांबीचं मादलांबिके म्हणजे अक्कनागलांबीची आई होती ना, त्याचं लहान भाऊ, त्याचं नाव नीलकंठा म्हणून. ते नीलकंठाचं मुलगा कोण, शिवदेवा. हे नीलकंठ काय होते ना, नीलकंठ दंपती लहान वयातच, शिवदेव लहान असताना म्हणजे अक्कनागलांबिकेचं नवरा शिवदेव लहान असतानाच तो आई वडील दोन्ही जणांना देवाकडे गेलेले म्हणे. हे शिवदेवा काय केले, आजा आजी मादलांबिकेचे आई आणि मुलगा, आई आणि ह्यांच्याबरोबर ते तिथंच त्याचं ಬೆಳವಣಿಗೆ ಅಲ್ಲೇ ಆಯ್ತು. ತಾಯಿ ಮತ್ತು ಅಜ್ಜ ಕಡೆ ಬೆಳವಣಿಗೆ ಆಯ್ತು. हे शिवदेवा बरोबर शिवस्वामी शिवदेवा ह्याच्या बरोबर अक्कनागलांबिकेचं लग्न झाले. ती नवऱ्याच्या घरी गेले. तेव्हा आम्हाला आमच्या बसवेश्वराला थोडं वाईट वाटत होते. मी ಅಕ್ಕನಿಂದ ದೂರ ಆದೇಲ, मी माझ्या ಅಕ್ಕಪಾसून ದೂರ ಆದೇಲ ಅಂತ ಅವನಿಗೆ ಅನಿಸ್ತಿತ್ತು. ಅಕ್ಕನಾಗಲಾಂಬಿಕೆಗೂ ಹಂಗ ಅನಿಸ್ತಿತ್ತು, ನಾ ಬಸವಣ್ಣನಿಂದ ದೂರ ಆದೇಲ ಅಂತಂದು ಆಕಿಗೂ ಹಂಗ ಅನಿಸ್ತಿತ್ತು. थोड्या दिवसानंतर आमचे बसवेश्वर 8 वर्षाचं झाले. 8 वर्षाचा बसवेश्वर झाले बरं. ते ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕುಲಾचं ಪದ್ಧತ ಪ್ರಕಾರ त्याला ಮುಂಜವಿ करायचं, ಮುಂಜಿवी ಮಾಡೋದು ಅಂತ ಹೇಳಿ ಡಿಸೈಡ್ केले. ते ಮುಂಜಿवी करायला डिसाईड करून सगळं पाहुणे लोक पै लोक सगळ्यांना बोलवले. त्यावेळी अक्कनागलांबिके पण आले. ते ಮುಂಜಿवी करायचं कशासाठी हे तर बसवेश्वरचं डोक्यात लई म्हणलं त्याला करायचं नको होतं ಮುಂಜಿवी. हे कशासाठी, हे शास्त्र कशासाठी, हे पद्धत कशासाठी, तुझ्या डोक्यात एवढा विषय होते ना, मी पुन्हा पूर्व सांगू असं त्याला तळमळ होत होतं बसवेश्वरांना. त्यावेळी अक्कनागलांबिके आले बघा. ते जाऊन ते ताईला एवढं ಅಪ್ಪಕೊಂಡ, ನೀ ಬಂದೆ ತಾಯಿ ಅಕ್ಕ, ನೀ ಬಂದೆಲ್ಲ, ನನ್ನಲ್ಲಿ ಇಷ್ಟ जगत ಬೆಟ್ಟದಷ್ಟು ಪ್ರಶ್ನೆಗಳದಾವ, डोंगरा एवढा प्रश्न आहे तर तू नवऱ्याच्या घरी गेली, मी कुणाला सांगू. ते सगळं सांगितलं होते. आता पण ते सांगत प्रश्न गेले तर पूर्ण एक दिवसच जाते. एवढं छान त्यांचं दोघांचं संभाषण आहे. कुठं, इथं ताई आणि भावाचं, अक्कनागलांबिकेचं आणि बसवेश्वराचं. ते लास्ट मोमेंटला बसवेश्वर काय म्हणते, मी ಮುಂಜಿवी करून घेणार नाही, सगळ्यांना पुढे सांगतो, तुम्ही ताईला नाही केला ಮುಂಜಿवी. अक्कनागलांबिके ती पण तुमच्या पोटाहून आले ना, तिला का ಮುಂಜಿवी नाही केला, मला कशाला करता ಮುಂಜಿवी, मी नाही करून घेणार ಮುಂಜಿवी, मी नाही करून घेणार. ते ಮುಂಜಿवी करायसाठी ते दोरा घालला, माझं लिंगू काढायला लागणार मला, मी नाही लिंगू काढणार आणि मी ಮುಂಜಿवी नाही करणार. सगळ्यांना एवढं राग आले. ते सगळे आजा आजी सगळ्यांना एवढं राग आले. अक्कनागलांबिके समाधान नव्हती. मी नाही ಮುಂಜಿवी करणार म्हणून तो घर सोडून गेले. आमचं बसवेश्वर घर सोडून पुढं संगमला निघाले. राग आले, घेऊन सोडून गेले. फक्त 8 वर्षाचं होतं, घर सोडून घेऊन कुठं पुढं काय करणार. अक्कनागलांबिके तेव्हा काय म्हटले त्यांच्या आई वडिलांना, तुम्ही काही त्रास घेऊ नकोसा, तो कुठं आहे, मी त्याच्या पाठीमाग मी जाते.
सगळे 8 वर्षाचा मुलगा तर कुठं जाणार कुठं जाणार कुठं जाणार, सगळी घरच डोक्यावर उचलून घेऊन बसले सगळेजण. त्यावेळी समाधानाने आमच्या अಕ್ಕನಾಗಲಾಂಬಿಕೆ सांगितले, तुम्ही चिंತೆ करू नकोसा, ನೀವು ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡ್ರಿ, ಬಸವಣ್ಣ ಎಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ನಾನು, कुठं बसवेश्वर असते मी तिथं असते. म्हणून ಸೆಕೆಂಡ್ ತಾಯಿ, ಎರಡನೆಯ ತಾಯಿ, ಜನ್ಮ ಕೊಟ್ಟವಳು ತಾಯಿ, ಎರಡನೇ ತಾಯಿ ಅಕ್ಕ ಆಗಿದ್ದಾಳೆ. ಬಸವಣ್ಣನಿಗೆ ಅಕ್ಕನಾಗಲಾಂಬಿಕೆ ಆಗಿದ್ದಾಳೆ. तेव्हा अक्कनागलांबिकेचा नवरा काय होता ना, तो पण फारच शिवभक्त होता. अहो बहळ शिवभक्त शिवस्वामी. तो काय म्हंटला, मला पण लईच दिवस झाले उडण संघामध्ये जाऊन ते संगमनाथाचं मला काय करायचंय, म्हणजे उपचार करायचाय, माझा त्याचं सेवा करायचंय. त्यामुळे मला पण काय झाले, तिथं संधी मिळाली, मी पण तिथंच जाते. म्हणून नवरा बायको अक्कनागलांबिके आणि शिवस्वामी दोघ जण काय केले, कुडल संगमला बसवण्याचं बरोबर त्यांनी केले. तिथं बसवण्याला काय केले त्यांनी, तिथं बसवेश्वर गुरु आದಂತಹ ಜಾತಕ ವೇದ ಮುನಿಗಳವರು ಕಾಯ್ತಾ ಇದ್ರು. ಬಂದ್ಯಪ್ಪ ಬಾ, त्यांना माहित होते बसवेश्वर येणारच म्हणून. ते येऊन ते कुडल संगममध्ये त्यांना सगळे प्रमाणाचे काय केले, त्यांनी विद्या दिली बसवेश्वरांना. बसवेश्वर लहान असताना, अजून एक मी तुम्हाला पॉइंट सांगायचं विसरले, ते लहान असताना ते ताई त्यांना शाळेला सोडून येत होता ना, अगोदर ते बघा, अगोदरचं काय होतं, संस्कृत शिकायचं. मेन काय होतं, संस्कृत शिकायचं होतं. आणि ब्राह्मण कुलामध्ये ते मुनीजन अगदी संस्कृत मधले श्लोक गीक संस्कृतच शिकायचं, असं त्यांचं पद्धत होतं. त्यावेळीच बसवण्णा तिथं गेल्यावरच मला संस्कृत त्यांनी शिकायला, तर मी नाही संस्कृत शिकणार, मला कन्नड तुम्ही शिकवा म्हणून सांगितले म्हणे, स्पष्ट सांगितले म्हणे, ನನಗೆ कन्नड कलसरी ना संस्कृत कलयंगिಲ್ಲ म्हणून. त्यावेळीच बघा, लहान असतानाच आमचा बसवण्णा तवाच कन्नड गाई कलत होता. म्हणूनच काय झाले, त्याचं वचन कन्नड मध्ये आहे तर पटकन सरळ काय होते, अर्थ होते. संस्कृत मध्ये लिहिले तर सरळ आम्हाला सगळ्यांना अर्थ होत नव्हते. ते वचन अर्थ होत तर काय नाही. कन्नड मध्ये तवाच ते बसवेश्वर कन्नड लिहिले, तेव्हा ते साथ कोण दिले, अक्कनागलांबिके पण साथ दिले. ते माझ्या भाऊ तसं म्हणते ना, ती पण जात होती म्हणे त्याच्याबरोबर विद्या सगळे ती पण शिकली अक्कनागलांबिके बसवेश्वर. तेव्हा ती पण तिथं सांगितलं म्हणे, तेव्हा काय सांगते ना, त्यांनी तुम्ही शिकवा. असंच झाले. पुढे त्यांनी कुडल संगमला गेले. तिथं त्यांनी जातक वेद मुनिगण त्यांना मार्गदर्शना पुढे त्यांनी पुढं आले. तिथं काय झाले, ते कुडल संगममध्ये मोठे असं सगळी जण असं कोणतं प्रवचन वगैरे असं काय अनुभव मंडप सारखं, म्हणजे अजून अनुभव मंडप रेडी झाले नव्हते. तिथं कोण तर मोठे लोक येऊन का असं प्रवचन वगैरे सांगणार. त्याच वेळी काय झाले, एक दिवशी देवर दासीमय्या, एकदम ಮೊದಲನೇ ವಚನಕಾರ ಅಂತ ಅಂತೀವಿ, ದೇವರ दासीमय्याचं त्यांनी एक प्रवचन देत होते. त्यांनी स्वतः लिहिलेलं वचन घेऊन त्यांनी देवर दासीमय्या तिथं वाचले म्हणे कल्याणमध्ये. ते कोण ऐकले, आमचं अक्कनागलांबिके आणि बसवेश्वराने ऐकले म्हणे. तसं ऐकल्यानंतर त्यांचं प्रवचन झाल्यावर त्यांनी गेले. नेक्स्ट डे ते देवाचं पूजासाठी ते फूल काढत होता ना, अक्कनागलांबिके आणि आमचे बसवेश्वर दोघ जण फूल काढत होते. त्यावेळी अक्कनागलांबिके काय म्हंटले म्हणे, तಮ್ಮ ಇದ್ರೂ ಅಣ್ಣನ ಅಂತಿದ್ದ, अण्णाना ಅಂತ करीत. लहान भाऊ होता तरी पण ती अक्कनागलांबिके बसवेश्वराला अण्णाच म्हणून बोलत होती. तू माझ्याहून लहान आहेस, मी तुला तम्मा नंतर नाही, तुला मी एका नावानं विचारतो असं कधी पण केले नाही बघा. का म्हणजे त्याच्याकडे एवढं ज्ञान होतं म्हणून तिला माहितच होतं. ती पण त्रिकाल ज्ञानी होती अक्कनागलांबिके. तेव्हा काय झाले, म्हणजे फुल काढता वेळी ती अक्कनागलांबिके तसंच बसवेश्वराला म्हटले म्हणे, ಬಸವಣ್ಣ ಹೆಂಗ ಅವ್ರು ವಚನಗಳನ್ನ ಬರೆದ್ರಲ್ಲ, ಹಂಗ ನೀನು ವಚನಗಳನ್ನ ಬರೆಯಲ್ಲ, तू पण वचन लिहायला स्टार्ट कर म्हटले. कशासाठी म्हणून, नाही मी वचन लिहिल, तू वचन लिहिलेस तर पुढच्या पिढीला काय होते, यूज होते. आणि ते वचनाला एक अंकित नाम ठेव म्हणून सांग. हा मी वचन लिहिते, खरं मला अंकित नाम कशाला पाहिजे,
मीच लिहिले म्हणून हे दाखवायला पाहिजे काय म्हणून बसवांना विचारले म्हणे अक्का नागलांबिकेला. बघा किती छान त्यांचं मन कसं, बघा मीच लिहिले म्हणून सगळ्यांना माहित व्हायला पाहिजे काय, म्हणूनच मी माझं एक अंकित नाम ठेवू काय म्हटले. तेव्हा अक्का नागलांबिके एवढं सुंदर उत्तर देते म्हणे, बघ बाबा हे जगामध्ये लोक लई वाईट आहेत, सगळं आमच्यासारखं नाही. तू लिहिले तर पण वचन काय करतोस, तू एक तुझं एक ಒಂದು ಅಂಕಿತ ನಾಮನಿ ಇಟ್ಕೊಂಡಿ ಅಂತಂದ್ರ ಅದರ ಪ್ರಕಾರ प्रेरणेआगी आणि लई जण तसंच वचन लिहायला स्टार्ट करतात. म्हणजे पुढे काय होते कळते. हे वचन आता बघा, मला ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ಇಟ್ಲಿದ್ರ ನಾವಂತೀವಿ ಬಸವಣ್ಣವರ ವಚನ, ಚನ್ನ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಇದ್ರ ಅಕ್ಕ ಮಹಾದೇವಿಯ ವಚನ. ಹಂಗ ನಾವ್ ಎಲ್ಲಾರ್ದು ಹೆಂಗ್ ಒಂದೊಂದು ಅಂಕಿತ ನಾಮಗಳದಾವಲ್ಲ, ಹಂಗ ತೂಪನೇಕ್ अंकित नाम ठेवूनच घ्यायला पाहिजे काय ताई म्हणून विचारले. होय बाबा ठेवूनच घ्यायला पाहिजे, म्हणजे त्याला एक अर्थ येते म्हणून सांगितलं. बरं मी काय ठेवून घेऊ, तू विचार कर काय ठेवून घेतोस. तेव्हा ते म्हटले म्हणे माझं इष्ट देव ಕೂಡಲ संगम येतं ना ಕೂಡಲ संगम देवास म्हणून ठेवून घेते म्हटलं. चांगलं झालं म्हटलं. ते ताई तसं सांगितल्यावर ते वचन लिहायला स्टार्ट केला. स्टार्टिंग ते सांगितल्यावरच एक त्यांनी काय किती छान सांगितले म्हणे. एक वचन लिहिले, जग दगल मुगी दगल ಮಿಗೆ ಯಗಲ ನಿಮ್ಮಗಲ ಪಾತಾಳದಿಂದ ತತ್ತ ನಿಮ್ಮ ಶ್ರೀ ಚರಣ ಬ್ರಹ್ಮಾಂಡದಿಂದ ತತ್ತ ನಿಮ್ಮ ಶ್ರೀ ಮುಕುಟ ಅಗಮ್ಯ ಅಗೋಚರ ಅಪ್ರತಿಮ ಲಿಂಗವೇ ಎನ್ನ ಕರಸ್ಥಳಕ್ಕೆ ಬಂದು चुळकादिरय्या. आता अभिषेक सरांनी मगाशी हे वचन त्यांनी मराठीमध्ये सांगितले. जगदगल मुगी दगल, बघा त्यांनी काय सांगितले, हे जगाचं मोठं आणि मुगी दगल आकाशावरनं काय त्याचं श्री मुकुट, पाताळादिन दत्तत्त निम्म श्री चरणा, तुमचं पादुके कुठं आहे, पाताळाचं खाली आहे, आणि तुमचं मुकुट कुठं आहे म्हणजे आकाशाचं वर आहे. तसला अगम्य अगोचर अप्रतिम लिंग असलेलं लिंग माझ्या हातात करस्थळके कर हात स्थळ करस्थळಕ್ಕೆ ಬಂದು चुळकादिरेಯ छोटा सलसता माझ्या लिंग येऊन चुळकादिरेಯ म्हणून असं वचन घेऊन अक्का नागलांबिकेला दाखवले म्हणे. वाचून दाखवले, एवढं खुशी झाली अक्का नागलांबिके, फारच खुशी झाले म्हणे. तू एवढं छान वचन लिहिलंस, अजून लिही म्हणून प्रेरणे दिली. तिचं प्रेरणामुळे आमचं बसवेश्वर फारच वचन लिहायला स्टार्ट. त्यांनी वचन लिहिले, ते वचन विस्तार करायला सांगितले, लोकांना सांगत झाले, तसंच स्टार्ट झाले त्यांचं. तोपर्यंत ते काय झाले, एक दिवशी ते अक्का नागलांबिकेचं नवरा होते ना, त्यांनी ಕೂಡಲ ಸಂಗಮमध्ये त्यांनी हे करून त्यांनी ಅವರು ಏನಂತಂದ್ರ ದೇವರನ್ನು ಕಾಣ್ಲಿಕ್ಕೆ ಅದು ಪಾದಯಾತ್ರೆಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ते पादयात्रे करत होते. तसंच पादयात्रे करत ते थोडं सेवा करून पादयात्रे करत आणि परत पुढे त्यांनी ಕೂಡಲ संगमला आले. अक्का नागलांबीचा नवरा ते शिवस्वामी आल्यानंतर त्यावेळी काय झाले म्हणजे ते ऋषी मुनीकडं अक्का नागलांबिके आणि बसवण्णांना त्यांना दोघांना बोलवले म्हणे. तुम्ही त्यावेळी काय झालेलं म्हणजे अक्का नागलांबिकेच्या आजीला थोडं बरं नव्हते म्हणे. ती आजी काय झाले, अक्का नागलांबिकेला पाहायचं म्हणून, मला बघायचंय मला तिला म्हणून फार ಕನವರ್ಟ್ ಮಾಡ್ಕೋತಿದ್ರಂತೆ, ಬಹಳ ಸಂಕಟ ಪಡ್ಕೋಕತ್ತಿದ್ರಂತೆ. ಅವಾಗ ಶಿವಸ್ವಾಮಿ ಏನ್ ಮಾಡ್ದ, ಅಕ್ಕ ನಾಗಲಾಂಬಿಕೆ ಕರ್ಕೊಂಡು ಬರೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೂಡಲ ಸಂಗಮ आणि परत आले म्हणे पादयात्रे. आल्यानंतर हे स्वामीजी सांगितले म्हणे, ಜಾತಕವೇದ ಮುನಿಗಳು ಹೇಳಿದ್ರ, ನಿನ್ನ ಅಜ್ಜಿ ನಿನಗ ನೋಡ್ಲಿಕ್ತಾಳ ಅಕ್ಕ नागलांबिके, ನೀನು ಹೋಗು म्हणून. आणि परत ते ಕೂಡಲ संगमला बसवण्णाला सोडून जायचं म्हणजे तिला जीवावर आलेले. तेव्हा बसवेश्वरांनी काय म्हटले, आता मी थोडं मोठे झाले आहे ताई, तू जरा जाऊन ये म्हटले म्हणे, तू जाऊन आजीला पाहून ये जा म्हटले म्हणे. तेव्हा ती काय झाले, तिथं नवरा बरोबर शिवस्वामी बरोबर अक्का नागलांबिके काय झाले, बसवण्ण बागेवडिಗೆ त्यांच्या आजीकडे तिथं गेले. तिथं आजीकडं इंगळेश्वर, ते आजीचं गाव इंगळेश्वर आणि बसवण्ण बागेवडी आमचं बसवेश्वराचं गाव. इंगळेश्वर हे काय झालं, अक्का नागलांबिकेचं नवराचं घर. तिथं ती गेली म्हणे.
तिथं तिला आजी तिला पाहून फारच खुश झाली. हास्य ಹಿಡಿದಳು ಅಜ್ಜಿ. ಹಾಸಿಗೆ ಹಿಡಿದಂತ ಅಕ್ಕ नागाई बंद्या नागलांबिक्या बंद्या बा म्हणून ती आजीला जेवण दिले, पाणी वगैरे दिले. सगळे रात्र झाले. नंतर ते काय झाले म्हणजे तुम्ही आता सगळेजण रेस्ट करा. तेव्हा शिवस्वामी फारच चांगला माणूस, अक्का नागलांबिकेचा नवरा फारच चांगला. तो म्हटले म्हणे आता तू इथून येऊन तू फारच काय झालं म्हणजे दमलीस तू, म्हणून तू इथं रूम मध्ये तू झोप. मी काय करते, गावाचं देऊळ आहे ना तिथं जाऊन मी झोपते म्हणून शिवस्वामी अक्का नागलांबिकेला सांगितले म्हणे. तेव्हा अक्का नागलांबिके म्हटली म्हणे ಬೇಡ ಸ್ವಾಮಿ, ನೀವು ಪಾದಯಾತ್ರೆ ಮಾಡಿ ಬಂದು ದಣದಿದ್ದೀರಾ, तुम्ही पण नको पादयात्रा करून स्वामी, तुम्ही पण दमलेला आहे, तुम्ही इथंच झोपा, मी पण झोपते म्हणतो. ती झोपताना बघा अक्का नागलांबिके एवढं ज्ञान होती ना, ती लिंग पूजा ध्यान करताना तिला कुठेही लक्ष नव्हतं म्हणे, एवढं तिचं लिंग मध्ये ज्ञान होते. ती झोपल्यावर तिच्या स्वप्नामध्ये संगमनाथ आले म्हणे. येऊन काय तर तिला दूध सारखं प्यायला दिले. ती पिली म्हणे, ते दूध पिली म्हणे. तसं तिला भास झाले. संगमनाथ आले, मला उठवले, मला दूध दिले, मी पिले, असं तिला भास झाले. तर पटकन उठून बघितल्यावर तिच्या बाजूला काय होतं म्हणजे तिचा नवरा होता. ते आशीर्वाद देऊन गेला. म्हणजे तिला ते देवाचं ते पिलेल्या दुधामुळे तिला काय झाले म्हणजे चन्न बसवण्णा तिचं पोटात पाळायला स्टार्ट केले. चन्न बसवण्णा अक्का नागलांबिकेचा मुलगा, बसवेश्वर पक्ष फार ಶಾಣ ಚನ್ನ ಬಸವ, ಅಪಾರ ಜ್ಞಾನಿ. ಷಟಸ್ಥಲಗಳನ್ನ ಬರೆದವರು ಚನ್ನಬಸವಣ್ಣವರನ್ನೇ. ಷಟಸ್ಥಲಗಳನ್ನ ಬರೆದವರು ಚನ್ನಬಸವಣ್ಣವರು. ते काय झाले म्हणे, ते पिले, सकाळी उठून बघितल्यावर तिला काही अर्थच झाले नाही, हे असं कसं काय झालं म्हणून. आणि परत ते जाऊन ते देवाकडे शिवधानाला बसले म्हणे. तेव्हा तिला आरोह झाले. म्हणजे ते जाताना जातक वेद म्हणून म्हटलेले, आता तू जा, येताना एक बाळाला घेऊन ये म्हटलेले. तुम्ही चन्न बसवण्णा नाव ठेवूया, चन्न बसवण्णाने जೊತೆ ಬರ್ತಾನೆ म्हणून. तसंच एक उल्लेख एकाकडे आले शासनामध्ये, एकाकडे उल्लेख असं आले. तिला एकदमच ज्ञान झाले. असं त्यांनी मुनी म्हटलेले म्हणून मला तिला आठवण आले. नेक्स्ट ते झाले 2 दिवस झाले. त्यांच्या आजीचं ते नातूला बघून तिला समाधान झाले. आणि अवळू शिवनपाद ಸೇರಿದ आजी. ते काय कार्य होतं ते आजीचं झाल्यावर सगळं कार्य संपूर्ण ते काय केलं म्हणजे पुढे ते आणि परत ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಇಬ್ರು ಕೂಡಲ ಸಂಗಮकडे ಪಯಣ ನಡೆಸಿದ್ರು. आजीचं सगळं कार्य संपले. कार्य संपल्यावर आणि परत त्यांनी ಕೂಡಲ संगमला गेले. ಕೂಡಲ संगमला गेल्यावर तिला काय झाले, पोटात आता ಚನ್ನಬಸವೇಶ್ವರ ಹೋತ ಅಕ್ಕ ನಾಗಲಾಂಬಿಕೆचा. ಅವಳ ಮುಖದಲ್ಲಿ ಬದಲಾವಣೆಗಳನ್ನ, ಅವಳು ಊಟ ಸೇರಂಗಿಲ್ಲ, ಇದನ್ನೆಲ್ಲ ನೋಡಿ ಬಸವಣ್ಣವ್ರಿಗೆ ಒಂಥರ ಆಯ್ತು. ನಮ್ಮ ಅಕ್ಕ ಹಿಂಗ್ಯಾಕಾಗ್ಯಾಳ, सहज ना बाळंती म्हणजे गरोदर कसं असतं ना, एकदा कोणाला जेवण आवडते, जेवण न आवडत नाही असं होते. मग तिचं जेवण खात नव्हतं, जेवण आवडत नव्हतं असं पण माझ्या ताई असं काय नंतर त्याला कळाले. त्याला पण एवढं खुशी झालं ना, मला आता ಅಳಿಯ ಬರ್ತಾನೋ, ಚನ್ನ ಬಸವಣ್ಣ ಬರ್ತಾನ. ಬಸವಣ್ಣನ ಎವಡ ಖುಷಿ झालं. ಕವಾ ಅಕ್ಕ ನಾಗಲಾಂಬಿಕೆಗೆ ಯಾವಾಗ ಬಸವಣ್ಣವ್ರ ತಾಯಿ ಹೊಟ್ಟೆಗಿದ್ದಾಗ ಖುಷಿ ಆತಲ್ಲ, ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚ ಖುಷಿ ನಮ್ बसवಣ್ಣಗತಿ. यावाग अक्का नागलांबिके त्याची ताई बाळंत पण होणार आहे, बाळ येणार आहे त्याच्या ताईचं पोटातून. लईच आश्चर्य झाले म्हणजे आमचं बसवणार, लई खुशी झाले. तेव्हा बसवणार एवढं मोठे झालेले ना, एवढं वचन प्रख्यात झालेले ना, त्यांना बरोबर बोलायला आमचं अक्का नागलांबिके ಹಿಂದ ಮುಂದ ನೋಡ್ತಿದ್ರಂತ್ರಿ. ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ एवढं लोक, एवढं वचन लिहिणार, एवढं सांगणार, समजूत सांगणार, तुमचं जगत उद्धार आहे बिट्टा, ಅವನಿಗೆ ಅಣ್ಣ ಅಂತ ಕರೆಯೋದು. एवढं बघा, लहान असताना आमचं अक्का नागलांबिके किती तर बसवेश्वरांना सगळं सक्का भाऊ म्हणजे आम्ही सक्कानं कसं करतो, आम्ही हक्कानं विचारतो. ते बघ आता एवढं मोठं झालंय, ते हक्कानं तिला विचारायला सुद्धा संकट होत होतं म्हणजे अक्का नागलांबिकेला. एवढं मोठं आहे, त्याला टाइम नसतो म्हणून. तिचं 9 महिना झाले म्हणे, बाळच बाहेर येईना ती अक्का नागलांबिकेचं. स्वर्गीयरू म्हणतात ना, बाळंत पण करणारे ते दादी लोक असतात ना,
त्यांनी सगळे विचारलं म्हणे तुझं काय तर इच्छा राहिले काय, तुझं काय तर इच्छा राहिले काय सांग, ते इच्छा आपण पूर्ण करतो. असं आमचं समजत आहे ना, आमचं काय तर इच्छा राहिले तर बाळ पोटातनं बाहेर येत नाही. आमचं इच्छा काय आहे ते पूर्ण आपण करून घेतलं तर बाळ लवकर बाहेर येते. असं आमचं काय एकामध्ये पुराणामध्ये वगैरे असं समजत आहे. ते दादी लोक विचारले म्हणे तिला तुझं काही तर इच्छा आहे काय. तेव्हा ती म्हटली होय माझं एक इच्छा आहे. काय इच्छा आहे म्हणून विचार, मला बसवेश्वरानं यांचलं तिन्नू देत, माझं भावाचं उष्ट खायचं आहे मला म्हटले म्हणे. पळत पळत ते दादी लोक बसवेश्वर जेवायला बसलेले 2 घास घासलेले पळत पळत गेले म्हटले म्हणे. मग ते बसवेश्वर पळत गेल्यावर बसवेश्वरांना वाटलं तर माझं ताईचं बाळ आलं वाटतं. असं ते काय झालं ते बाळच बाहेर येईना. आणि ताईला काय काय म्हणजे तुमचं उष्ट खायचंय, निम्द प्रसादन स्वीकार सभे काय घेते की आता. बसवेश्वराला एवढं मलाच एवढं मोठी केली ती, माझ्याकडं माझं एक घास मागायला ती एवढं पाठीमागं कशा बघायला लागलं. ಈ ಕೈಯಲ್ಲಿದ್ದ ತಟ್ಟೆಯನ್ನು ಅವ್ರಿಗೆ ಕೈಗೆ ಕೊಟ್ಟ. 2 घास खाल्लेलं आमचं बसवಣ್ण ते तट्टेच ते दादी लोकांना दिले म्हणे. ते दादी लोक घेऊन ते ಅಕ್ಕ ನಾಗಲಂಬಿಕೆला ते ತಟ್ಟೆ दिले. ಅದನ್ನು ಎಲ್ಲಾನು ಒಂದ್ ಅಗಳು ಬಿಡಲಾರದೆ ಊಟ ಮಾಡಿದ್ರು. ಒಂದ್ ಅಗಳನು ಬಿಡಲಾರದೆ ಊಟ ಮಾಡಿದ್ರು. एक घास सुद्धा नाही सोडली. ते सगळं जीवन दादी लोकांचं हातात ते ताट दिले. त्यांनी नुसता बाहेर ठेवून येऊपर्यंत ಚನ್ನಬಸವಣ್ಣ पोटातनं बाहेर आले म्हणे बघा. ಬಸವಣ್ಣನ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಸೇವಿಸಿ ಚನ್ನಬಸವಣ್ಣ ಹೊರಗ ಬಂದ. विश्वेश्वर राहिलेलं प्रसाद खाऊन नुसता ते दादी लोक ताट बाहेर ठेवून येऊपर्यंत काही शब्द नाही, काही संकट नाही, काही नाही, आरामात चन्नबसवण्ण बाहेर आले. केवढं खुशी झाली ती अक्का नागलांबिके. म्हणजे केवढं त्यानं अक्का नागलांबिके एवढं काय केलेले म्हणजे त्याच्यावर प्रेम ठेवून घेतलेले. असंच चन्नबसवेश्वर मोठं झाला तेव्हा ते काय झाले, चन्नबसवेश्वरांना पालने बसवಣ್ಣನ ನೋಡ್ಬೇಕು हे सगळं अक्क नागलांबिकेवर पडले. तसंच ते मोठे झाले. नंतर ते काय झाले म्हणे, अक्क नागलांबिके म्हटले म्हणे आता आम्ही काय करायला पाहिजे, तू वचन पण राहिलेस, सगळेजण आता हे झाले, आता आम्ही अनुभव मंडप रेडी करायला पाहिजे म्हणून अक्क नागलांबिके सांगितलं. वर म्हटले 1,90,90,000 1,02,00,000 पर्यंत ಮನುಷ್ಯರು ಇರುವಂತಹ ಒಂದು ಅನುಭವ ಮಂಟಪನ ಕಟ್ಟಿದ್ರು. ಆ ಅನುಭವ ಮಂಟಪದ ಎಲ್ಲಾ ದೇಕರಿಕೆ ಯಾರು ಮಾಡ್ತಿದ್ರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ ಇವ್ರು ಮಾಡ್ತಿದ್ರ. यार अक्का नागलांबिके तिचं बघणार. त्याच वेळी अक्का नागलांबिके काय केली म्हणजे बसवेश्वरांना लग्न करून घ्यायला सांगितले. गंगांबिकेला अगोदर तिचं लग्न झाले, गंगांबिकेचं बरोबर बसवेश्वराचं लग्न झाले. नंतर गंगांबिके आणि नीलांबिके हे दोघं जण ही नदारा इब्रू अक्का ತಂಗಿ. मी बसवेश्वरांना 2 बायको म्हणून सांगते. अक्का नागलांबिके आणि नीलांबिके आणि गंगांबिकेचं अगोदर लग्न झाले. नंतर ते बिज्जळ राजा त्यांनी येऊन काय केले म्हणजे त्याची बहीण नीलांबिके ती सुद्धा काय म्हणजे अक्कांना बसवेश्वरांनाच लग्न करून घेतो म्हणून ते सगळे हे दोन्ही लग्न करायला अक्का नागलांबिके काय केले म्हणजे बसवेश्वरांना प्रेरणा दिली म्हणे. ते नकोच म्हणत होते, एकच बास मला म्हणून, तरी पण प्रेरणा दिली म्हणे. ते दोघं जणच तरी पण ते नीलांबिके कधी पण माझं नवरा म्हटले नाही म्हणे. अक्कन अरस म्हणजे राजा, ತಾಯಿचं ಅರಸ್, ತಾಯಿचं ಅರಸ್ ನನ್ನ ಗಂಡ ಅಂತ ಯಾವತ್ತು ನೀಲಾಂಬಿಕೆ ಅಂದಿಲ್ಲ. ಅವಾಗ हे नीलांबिके, गंगांबिके आणि अक्क नागलांबिके ही 3 लोक काय केले म्हणजे अनुभव मंटपाचं उस्तवारी सगळे बघत होते म्हणे. ते सगळे झाले. नंतर उस्तवारी झाले, त्याला आता कोणतर ಶೂನ್ಯ ಪೀಠಾಧಿಕಾರಿ ಬೇಕಲ್ಲ ಅಂತಂದಾಗ ಅವಾಗ ಜಾತಕ ವೇದ ಮುನಿಗಳು अल्लम प्रभूचं काय नाव सूचन करतात. जाऊन त्यांनी अल्लम प्रभूला घेऊन येतात. तसं अनुभव मंटप सुरू झाले. तिथं रोज काय झाले, सगळे लोकांना काय झाले, त्यांनी ಎಲ್ಲಾ ಶರಣರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ सगळं जात वेद मुनी काही त्यांनी बघितले नाही. सगळे जाताना सगळे लोकांना त्यांनी काय केले, परमिशन दिले. तुम्हाला काय कळते ते वचन लिहा म्हटले. त्यांना एक अंकित नाम द्या म्हटले. असं सगळे झाले. नंतर ते काय झाले, बिज्जळ राजा काय केले, नीलांबिकेचं लग्न झाल्यानंतर आता तो पुढल संगम सोडून तू ಕಲ್ಯಾಣला यायला पाहिजे म्हणून सांगितले. ಕಲ್ಯಾಣ ಉದ್ಧಾರಕ್ಕಾಗಿ ನೀ ಬರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ
बसवण्ण कल्याणाला तिथं गेले. त्यांच्या बरोबर ती अक्का नागलांबिके पण गेली. तू पण इथंच राहा म्हणून नीलांबिके म्हटले. म्हणा ताई, आई नाही, आईचं रूपानं तू इथं राहा म्हणून सांगितले. अक्का नागलांबिके तिथं राहून बसवण्ण आणि अक्का नागलांबिके त्यांनी सगळं तिथं पूर्ण कल्याणामध्ये बिज्जळ राजानं असताना तरी लई छान त्यांनी काय केले, ವಚನ ಸಾಹಿತ್ಯವನ್ನ ಮುಂದೆ ಬೆಳೆಸಿದ್ರು. ಆದ್ರೆ लास्ट मोमेंटला काय झालं, कल्याण क्रांती झाले. ते कल्याण क्रांती तुम्हाला माहित असेल, फार मोठं क्रांती झाले. त्याच्यामध्ये एवढं छान चालताना असताना कोण तर मधी कोंडी हाकत आला, कोण तर मधी कोंडी माणसांना म्हणून होते. ते मधी काय तर थोडं छान हे असताना ತೂಪ ಬೆಂಕಿ ಹಾರಕತ್ತಂದ್ರ ಅದ್ರೊಳಗ ನೀರ್ ಹಾಕೋಕ್ಕಿಂತ ತುಪ್ಪ ಹಾಕೋರ ಬಹಳ ಇರ್ತಾರೆ. तूप घालणारे लोकच फार असतात. छान चाललेले असतात, त्याच्यामध्ये थोडं 2-3 लोक असतात ना, ते सगळं काहीतरी वाईट करायचं. एवढं बसवेश्वर एवढं मोठं व्हायला लागलं, माझं मंत्रीपद त्यांनी घेतल्यात म्हणून ते कोंडी माणसांना त्यांनी दोघं लोक जण काय झालंय, पिक्चरचं डोकं हे झाले. ते कल्याण क्रांती सांगितलं तर फारच मोठं आहे ते. त्यावेळी काय झाले, ಕಲ್ಯಾಣ ಕ್ರಾಂತಿ ಆಯ್ತು. ಬಸವಣ್ಣ ಏನ್ ಮಾಡಿದ, ಈ ಕ್ರಾಂತಿ ನೀವೆಲ್ಲ ಅನ್ಯ ಜಾತಿಯವರದ ಮದ್ವೆ ಮಾಡಿದಾಗ ಅವ್ರ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ, ಮದ್ವೆಯನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡಿದ ಕೂಡ್ಲೆ ಅವ್ರು ಬಸವಣ್ಣದ ಬಿಟ್ಟು ಹೊರಗ್ ಬಂದ್ರು. ಕಲ್ಯಾಣನ ಬಿಟ್ಟು ಮತ್ತೆ ಕೂಡಲ ಸಂಗಮಕ್ಕೆ ಹೋದ್ರು. त्यावेळी ಕೂಡಲ ಸಂಗಮಕ್ಕೆ ಅವ್ರು ಬಿಟ್ಟು ಇವಾಗ ಹೋದ್ರಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಬಿಜ್ಜಳರ ಅರಸರು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ, ಎಲ್ಲಾ शरणरना त्यांनी ते दोघं जण मंत्री झाले. तिथं असलेले सगळे शरण लोकांना काय करायचं म्हणजे मारायचं म्हणून म्हटले. त्यावेळी बसवಣ್ಣच गेल्यापर्यंत हे अनुभव मंडप कशाला, हे सगळं कशाला म्हणून अक्का नागलांबिके काय केली, ते सगळं आता दान करून टाका म्हणून सांगितले. ते सगळं दान केल्यानंतर तिथं काय झाले म्हणजे, एक वेळी ते तंगडीचं चालुक्य लोकांचं इर्ड दोघं जण बंदीमध्ये होते. ते सगळं अस्तव्यस्त झाल्यावर ते कल्याण मधले ते दोघं जण चालुक्य मधले बंदीमध्ये होते ना, त्यांनी बाहेर आले. येऊन त्या अक्का नागलांबिकेकडे भिक्षान देही म्हणून विचारले. म्हणे आता तुला भिक्षा द्यायला माझ्याकडे काही नाही, फक्त हे काय झाले म्हणजे आमचं सैनिकच, आमचं शरणच हे फक्त ड्रेस राहिले आहेत, हेच तू घेऊन जा म्हणून सांगितले. म्हणे ते दिले. ते वेश घालून त्यांनी काय केले म्हणे, सगळे बिज्जळच आस्थानमध्ये असलेले राजांना त्यांना सगळ्यांना त्यांनी मारले म्हणे. त्याच्यामुळे काय झाले, हे शरण लोकच त्यांना मारले असं ते दंगा होऊन ते सगळं शरण लोकांना सगळ्यांना मारत स्तब्ध व्हायला आले. त्यावेळी अक्का नागलांबिके काय म्हटले म्हणे, आता आपण काय करायला पाहिजे, आता इथं आम्ही ಕತ್ತಿಯನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ನಾವು ಕಾದಾಟ ಮಾಡಿದ್ರೆ ಉಪಯೋಗ ಇಲ್ಲ म्हणून वचन साहित्याचं काय संपुट होते ना, ते सगळं कल्याण होऊन बाहेर घ्यायला जाऊया म्हणून ಬಂಡಿ ಒಳಗ ಚಕಡಿ ಗಾಡಿ ಒಳಗ ಹಾಕಿ ಬಂಡಿ ಒಳಗ ಬೆನ್ನಿನ ಮೇಲೆ ಹಾಕೊಂಡು ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಶರಣರು ಇರ್ತಾರಲ್ಲ, किती जण शरण लोक आहेत ना, ते सगळे बुट्टीमध्ये वचन संपुट घालून बैलगाडीमध्ये घालून सगळं कल्याण होऊन त्यांनी बाहेर गेले. बाहेर झाले, गेले तसंच पुढं कुठं गेले म्हणजे चालत दट्ट अरण्य, मोठं अरण्य, तिथूनच कुठं आले म्हणजे सीधा तिथं येत असताना तिथं काय झालं म्हणजे बसवಣ್ಣ ಕೂಡಲ ಸಂಗಮमध्ये होते. एक झाल्यावेळी बसवಣ್ಣ लिंगैक्यराದ್ರಂತ सुद्धी ಬಂತ अक्का नागलांबिकेला. फारच वाईट वाटले. नंतर पुढे ती काय केली, ते आपण बसवಣ್ಣचं वचन संपुट आपण सगळं हे सगळं वचन रक्षण करूया म्हणून कर्नाटक सगळ्याकडे ती काय केली, वचन घेऊन फिरत आले. इथं हुबळीमध्ये 3000 मठ म्हणून आहे. ते मठामध्ये 3000 शिवशरणर ಅಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟರೆ 3000 शिवशरणाला हुबळीमध्ये सोडले म्हणे ते. म्हणूनच अजून पण तिथे एक मठ आहे, 3000 मठ. तुम्ही ऐकले असेल, 3000 मठ ಅಂತ ಹೆಸರು ಬಂದಿತ್ತು ಅದಕ್ಕೆ. 3000 ಮಠमध्ये तिथं थोडं वचन संपुट सोडून तिथं शिवशरणरला सोडून पुढं तसंच धारवाडला आले म्हणे. आमच्या धारवाडमध्ये उळवी बसवेश्वर एक देवस्थान आहे, तिथं त्यांनी 1 दिवस राहिले म्हणे. चन्नबसवಣ್ಣ आणि अक्का नागलांबिके तिथं राहून त्यांनी ती पूजा गिजा केली. त्यांनी राहून गेलेले जगाला आता मोठंच काय झाले म्हणजे एक देवालय झाले. त्याला उळवी बसवेश्वर म्हणून आपण नाव देऊन आमच्या धारवाडमध्ये प्रसिद्ध एक काय आहे ते देऊळ आहे. तिथं अक्का नागलांबिके गेले. नंतर तिथून पुढं काय केले, एवढं दट्ट अरण्य, तेव्हा तर काही गाडी गिडी काही नव्हतं. चालत
उळवीला गेले म्हणे. उळवी तुम्हाला माहित असेल, ते उळवीला जाऊन तिथं काय झाले, चन्नबसवಣ್ಣवर ऐक्य झाले म्हणे. तिथं उळवीमध्ये चन्नबसवण्ण, तिथं एक मोठं काही नव्हतं म्हणे, जंगल होतं म्हणे. तिथं जाऊन ते हे करा लागले. तिथं बसून ते उळवीमध्ये चन्नबसवण्ण पण ऐक्य. आता एवढा अक्का नागांबिकेला वाईट वाटले ना. बसवಣ್ण गेला, नीलांबिके, गंगांबिके, नंतर चन्नबसवಣ್ण सगळं ಎಲ್ಲರೂ ಶಿವನ ಪಾದ ಸೇರಿತ್ತು. शिवाचं पाद गेले. मी एकटेच 70 वर्ष झाले तर सुद्धा अक्का नागरांबिके तसंच. अजून माझ्याकडे काय काम करून घेणार आहे, कुणाला सांगा यावं. अजून तुझं फार काम आहे. वचन साहित्य सगळं असं चालत चालत सगळ्याकडे काय केले म्हणे, ती सगळ्या ಎಲ್ಲकडे ಹೊಂದಿಸಿ ಬಿಟ್ಟಳು. ಕಡೆ ಲಾಸ್ಟ್ला ती काय केली म्हणजे शिवमೊಗ್ಗ जिल्ह्यात ಎಣ್ಣೆ ಹೊಳೆ म्हणून एक होतं, तिथं जाऊन ती ऐक्य झाले म्हणे. ते ಎಣ್ಣೆ ಹೊಳೆ म्हणजे तिथे पाण्याचं एक ಹೊಳಿ होतं म्हणून त्याला ಎಣ್ಣೆ ಹೊಳೆ ಬಂದಿತ್ತಂತ. म्हणजे ते सगळं तिथं जंगल टाईप होतं. पूजा करून घ्यायला काय नव्हतं, एಣ್ಣೆ ಬೇಕಲ್ಲ. काय म्हणजे एಣ್ಣೆ म्हणजे तेल. तेल पाहिजे, दिवा लावायला तेल पाहिजे ना. तिथं हसलेलं म्हटलं म्हणे स्वामी, सगळे आहे इथं, खरं तेल नाही, काय करायचं म्हणून. तेव्हा त्यांनी काय म्हटले, हे पाण्यानंच मी काय करते म्हणजे दिवा लावते म्हणून. तिथं असलेलं पाणी घेऊन ती पणतीला खाती दिवा लावून ते पाणीच तेल झाले म्हणे. तेव्हापासून त्याला ಎಣ್ಣೆ ಹೊಳೆ, नदीಗೆ ते सरोवरला काय झालं म्हणे, तेलाचं ಎಣ್ಣೆ ಹೊಳೆ ಅಂತಂद नाव आले. अजून पण ते शिवमोग्गा जिल्ह्यामध्ये आहे. तिथं ती काय केली म्हणजे लिंग पूजा करत तिचं समाधी तिथंच झाले. म्हणून अक्का नागलांबिके वचन साहित्य ಬೆಳವಣಿಗೆಗೆ मुख्य ಕಾರಣ अक्का नागलांबिके म्हणून सांगून, असं अक्का नागलांबिके एवढं सुंदर मुळे काय केले, सर्वकडे वचनಗಳನ್ನ ಅವಳು ಎಲ್ಲಾ ಕಡೆ दिले म्हणून सांगून असं अक्का नागलांबिकेचं जीवन चरित्र येते. शरण शरण. शरणार्थी मंजुताई, खूप छान तुम्ही विश्लेषण केलंय. आणि त्यांचा प्रवास आणि त्यांचा प्रभाव जो होता बसवेश्वरांवर, त्याच्यावर तुम्ही बोललात. कोणाला काही प्रश्न आहेत? अभिषेक सर आता जस्ट लेफ्ट झाले, कारण त्यांचं सिग्नलचा प्रॉब्लेम आहे, म्हणून ते लेफ्ट आणि जॉईन होत असतात मध्ये मध्ये सिग्नलमुळे. कोणाला काय बोलायचंय, अभिप्राय मांडायचा आहे, वचन वर विश्लेषण करायचंय, प्रश्न विचारायचे, तर नक्की हा ओपन प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही विचारू शकता. ಶರಣಾರ್ಥಿ. ಶರಣ. ನಾನು ಸುಜಾತಾ ಪಾಟೀಲ್ ಅಂತ ಹೇಳ್ರಿ ಅಕ್ಕ. ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಹೇಳಿದ್ರಿ. ಮತ್ತ ಕನ್ನಡ ಮತ್ತ ಮರಾಠಿ ಒಳಗ ನೀವು ಇಬ್ಬರಿಗೆ ತಿಳಿಯುವಂಗ, ಕನ್ನಡ ಜನಕ್ಕೂ ತಿಳಿಬೇಕು, ಮರಾಠಿಯರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಬಹಳ ಅದ್ಭುತವಾದಂತ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯದೊಳಗ ಅಕ್ಕ ನಾಗಲಾಂಬಿಕೆಯ ಪೂರ್ಣ ಚರಿತ್ರೆನೇ ನೀವು ಬಿಚ್ಚಿಟ್ರಿ. ಧನ್ಯವಾದಗಳ್ರಿ ಅಕ್ಕ. ಶರಣಾರ್ಥಿಗಳು. ಇದೇನು ಪ್ರತಿ ರವಿವಾರ ಇರ್ತದೋ ಹೆಂಗ್ರಿ, ಏನು ಗೊತ್ತಾಗ್ಲಿಲ್ಲ. ಇದು ಪ್ರತಿ ರವಿವಾರ ಇರ್ತೈತಿ. ಖರೆ ನಮ್ಗಷ್ಟೇ ಸ್ಪೀಕರ್ ಮತ್ತು ಆರ್ಗನೈಸ್ ಮಾಡಕ್ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಡಿಫಿಕಲ್ಟ್ ಆಗ್ತೈತಿ. ಅದಕ್ಕ ಮುಂದಿನ ತಿಂಗಳಿಂದ ನಾವು ಮಂತ್ನಾಗ ಒಂದ ಸಲ ತಗೋರ್ದೇವು. ಈಗ 2-3 ತಿಂಗಳಾತು ನಾವು ಪ್ರತಿ ರವಿವಾರ ಇಡಾಕ್ತೇವಿ. ಅಕ್ಕರಿ, ಇದು ನನ್ನ ಬಸವವಾಣಿ ಶರಣ ಸಾಮಾಜಿಕ ಸಂಸ್ಥೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಪ್ರತಿನಿತ್ಯ 7:30ದಿಂದ 8:30 ತನಕ ಇದು ಉಪನ್ಯಾಸಗಳು ಇರ್ತಾವ್ರಿ. ರಾತ್ರಿ 7:30ದಿಂದ 8:30 ತನಕ. ನಾನು ಈಗ 2 ತಿಂಗಳಾಯ್ತ್ರಿ. ಇವತ್ತ 65ನೇ 65 ಸಂಚಿಕೆ ಆದ್ರಿ ಇವತ್ತ. ಪ್ರತಿ ದಿನ ಇರ್ತೈತ್ರಿ. ಮಂಜುಳಕ್ಕ, ಮಂಜುಳಕ್ಕ ಮತ್ತ ನೀವು ರಶ್ಮಿ ಅಕ್ಕ, ರಶ್ಮಿ ಅಕ್ಕ, ನೀವು ಉಪನ್ಯಾಸ ಬಹಳ ಚಂದ ಕೊಡ್ತೀರಿ. ನಮ್ಮ ವೇದಿಕೆ ಒಳಗೂ ನೀವು ಉಪನ್ಯಾಸ ಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀನ್ರಿ. ನಿಮ್ ನಂಬರ್ ನನಗ ಹೆಂಗ್ ಸಿಗ್ಬೇಕ್ರಿ? ಯಾವ ಗ್ರೂಪ್ ನಾಗ ಇರ್ತೀರಿ ನೀವು? ನಂದು ಇದ ಗ್ರೂಪ್ ದೊಳಗ ಐತ್ರಿ. ನಿಮ್ದು ಯಾವ ಊರ್ರಿ? ನಮ್ದು ಸಂಕ್ರಿ. ಇದು ನೀವು ಇದ್ರೊಳಗೂ ಅದಿರಲ್ರಿ, ಧಾರವಾಡದಾಗ ಇವ್ರು ಮಾಡ್ಯಾರ ಸಂಕದ ಪ್ರತಿ ಗುರುವಾರ ಒಂದ್ ದಿವ್ಸ ಇರ್ತೈತಿ. ಗುರುವಾರ ಇರ್ತಿರಲ್ ಸಂಕದವ್ರ. ನಾನು ಇರ್ತೀನಿ ಆನ್ಲೈನ್ ಸಂಕದವ್ರ. ನಿಮ್ದು ದಿನ ಮಾಡ್ತೀರೇನ್ರಿ? ನಮ್ದು ದಿನ ಇರ್ತದ್ರಿ ಅಕ್ಕ.
ಭಿನ್ನ ಇರ್ತೈತ್ರಿ. ನೀವ್ ಮಂಜುಳಕ್ಕ ನಿಮ್ದು ಯಾವ ಊರ್ರಿ? ನಂದು ಧಾರವಾಡ ರೀ. ಹೌದ್ರಿ. ಮರಾಠಿ ಮಾತಾಡ್ತೀರಲ್ರಿ? ಮರಾಠಿ ಮರಾಠಿ ನಂದು ನಾ ಅದಕ್ಕ ಅಂದೆ ರಶ್ಮಿತಾ ಅವ್ರಿಗೆ, ನಂದು ಮರಾಠಿ ಸ್ವಲ್ಪ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಐತಿ, ಗ್ರಾಮ್ಯಾಟಿಕಲಿ ಮಿಸ್ಟೇಕ್ ಆಗ್ತೈತಿ. ನನಗ್ ಇಷ್ಟು ವಚನ ನಂಗ್ ಹೋದ್ಸಲ ಒಂದ್ಸಲ ಅವ್ರ ಬಸವಣ್ಣವ್ರ ವಚನನ ಮರಾಠಿ ಒಳಗ್ ವಿಶ್ಲೇಷಣೆ ಮಾಡಿ ಹೇಳಿ ತಂದಿದ್ರ. ಆಕ್ಚುಲಿ ನಂದು ತವ್ರ ಮನಿ ನಿಪ್ಪಾಣಿ, ಹಿಂಗಾಗಿ ನನಗ ಮರಾಠಿ ಸ್ವಲ್ಪ ಬರ್ತೈತಿ ಮಾತಾಡಕ್. ಅದಕ್ಕ ಹೇಳಿದೆ ನಾನು ಕನ್ನಡ ಮರಾಠಿ ಎರಡು ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿ ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ಆಕ್ಚುಲಿ ರವೀಂದ್ರ ಖುಬಾಣ್ ಅದಾರ ಮತ್ತು ಸೈಗಾ ಕಾಕಾರ ಅದಾರ, ಅವ್ರೆಲ್ಲರೂ ಮರಾಠಿ ಕನ್ನಡ ಎರಡೂ ಮಾತಾಡ್ತಾರ್ರಿ. ಬಹಳ ಅದ್ಭುತ ರೀ ಅಕ್ಕ. ನಮ್ಗೆಲ್ಲಾ ಗಡಿನಾಡು ಇರೋದ್ರಿಂದ, ನಾವು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಇರೋದ್ರಿಂದ ನಿಮ್ಮ ಭಾಷೆ ಇಬ್ಬರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತದ್ರಿ. ಮರಾಠಿಯವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದ, ಕನ್ನಡದವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದ. ರಶ್ಮಿ ಮೇಡಮ್ ಮತ್ತ ಮಂಜುಳಾ ಅಕ್ಕ, ನೀವು ನಮ್ಮ ಇದಕ್ ನಾನು ಸೇರಿಸ್ಕೋತೀನ್ರಿ. ನಿಮ್ಮ ಉಪನ್ಯಾಸ ಅತಿ ಅವಶ್ಯಕ ಅದ್ರಿ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ, ಮತ್ತ ಗುಣಾತಾಯಿ ಅದಾರಲ್ರಿ, ಅವರು ಕನ್ನಡ ಮರಾಠಿ ಎರಡು ಮಾತಾಡ್ತಾರ. ಎಲ್ಲಾರು ಅದೀವಿ. ಅದಕ್ಕ ನಿಮ್ದ ನಂಬರ್ ನನಗ್ ಕೊಟ್ರ ನಾನು ನಮ್ಮ ಗ್ರೂಪಿಗೆ ಆಡ್ ಮಾಡ್ಕೋತೀನ್ರಿ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಿಮಗ್ ಉಪನ್ಯಾಸ ಕೇಳೋದು ಮತ್ತ ಹೇಳುವಂತ ಒಂದ್ ಅವಕಾಶಗಳು ಸಿಗ್ತಾವ್ರಿ ಅಕ್ಕ. ಇದು ನಿಮ್ದು ಇದ್ರೊಳಗ್ ಬಂದಿರ್ತದ, ಅದ ನಂಬರ್ ನಾ ನಿಮ್ಗ ಸೆಂಡ್ ಮಾಡ್ತೇನ್ರಿ, ನಂಬರ್ ಆಮೇಲೆ. ನೀವು ಗ್ರೂಪ್ ಜಾಯಿನ್ ಆಗ್ಯಾರೇನ ಅಕ್ಕ? ಇಲ್ರಿ ಅಕ್ಕ, ಇಲ್ರಿ. ನಾನು ನಮ್ಮ ಇದಕ್ಕೆ ಕಾರಜನ್ಗಿ ಸರ್ ಅಂತ ಹೇಳದಾರಲ್ರಿ, ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಕಾರಜನ್ಗಿ ಸರ್, ಈಗ ಅವ್ರು ಇಲ್ಲ. ಅವರು ಅಲ್ಲಿ ಲಿಂಕ್ ಹಾಕಿದ್ರಿ ಇದನ್ನ. ಹೌದಾ? ಇಲ್ಲ, ಅಭಿಷೇಕ್ ಸರ್ ಇದ್ದಾರೋ, ಅವ್ರು ಮರಾಠಿ ಮಾತಾಡ್ತಾರೋ, ಅವರು ऑर्गनाइज ಮಾಡಿ ಅವರು ಬಹಳ ಚಂದ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಅಭಿಷೇಕ್ ಸರ್ ಸುಜಾತಾ ತಾಯಿ ಬೋಲ್ತಾಯ सांगतायत. ಗೊತ್ತಾದ್ರಿ ಅವ್ರದ್ದು. ಅವರು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅವಾಗ ಶನಿವಾರ ಮಾತಾಡಿದ್ರಿ ಅವ್ರು. ಅಭಿಷೇಕ್ ದೇಶಮಾನೆ सर माहित आहे मला, ओळख ठीक आहे. तुमचा नंबर तुम्ही देऊन ठेवा इकडे चॅट मध्ये, नाहीतर मी माझा नंबर देऊन ठेवते. चॅट मध्ये नंबर देते बघा तुम्हाला. हा ताई द्या. आणि कुणाला वचन वगैरे गायन करायचं असेल, काही सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. हा मुक्त अनुभव मंडप आहे. अभिषेक सर, अनुपमा गाडवे मॅम हँड रेस केले होते, तर काही नाही, त्यांना पण चान्स देऊ शकतो ना. आता ते मध्ये कसं बोलायचं, शरणू शरणार्थी, त्यांना पण एक दिवस बोलवा आपलं ह्याच्या वेळेस, असं मला ಸುಜಾತಾ ಅಕ್ಕ ನೀವು ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯದರ ಬರ್ರಿ ಮುಂದಿನ ತಿಂಗಳನ್ಯಾಗ. ऑनलाईन एक वेळ सुजाता अक्कांना सांगा, मला सुचवायचं होतं. एक तुम्ही बरोबर सांगितलं. म्हणजे कसं एक जण शोधत राहूया ना. ನಾನು ಕೊಡ್ತೀನ್ರಿ ಅಕ್ಕ. ನಾ ಮಾತಾಡೋದ್ರಿ ಒಂದ್ ತಿಂಗಳಿಗೆ ಒಂದಂದ್ರ ಈಗಿಂದ ಶೋಧಾಸಕತ್ತಿತ್ತಂದ್ರ ಅಲ್ಲೇ ಬಂದ್ ಹತ್ತದಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ನಡೀತದ್ರಿ. ಮಾಡೋಣ್ರಿ ಅಕ್ಕ, ಎಲ್ಲಾರು ಕೂಡಿ ಮಾಡೋಣ. खूप कमी मेंबर ज्ञान आहे आपल्याकडे, खरं असलेलं सांगते, बोलू शकत नाही. म्हणून मग आज तुम्ही आहे तर मला वाटलं की तुम्ही पुढच्या महिन्यातनं रश्मी दिदीनी तुम्हाला किंवा अभिषेक सरांनी तुम्हाला सांगावं, असं मला विचारायचं होतं, म्हणून मी हँडल केलं. चालते ताई, चालते. अभिषेक सरांना रोज पण असते ना, तुम्हाला वेळ असेल तर जॉईन व्हा. चालतंय की, आम्हाला जॉईन करा ग्रुपला, आम्हाला काय अडचण नाही. मला असतो वेळ संध्याकाळी, मी असते फ्री. रवींद्र म्हणून कोणीतरी हे रवींद्र खुबाट सर आहे. शरणार्थी सर्वांना. ताईंनी खूप सुंदर असं व्याख्यान दिलं आता हक्क नागाई बद्दल. तर मी एक वचन गायन करणार आहे, तर ते आपण सर्वांनी ऐकून घ्यावं ही विनंती. ಬಸವ ಗುರುವಿನ ನಾಮವನೆ ನೆಯಲು ಕಷ್ಟವೆಲ್ಲ ದೂರ, ಮಹಾನುಭಾವರ ವಚನದಿ ನಡೆದರೆ ಜೀವನ ಉದ್ಧಾರ. ಬಸವ ಗುರುವಿನ ನಾಮವನೆ ನೆಯಲು ಕಷ್ಟವೆಲ್ಲ ದೂರ, ಮಹಾನುಭಾವರ ವಚನದಿ ನಡೆದರೆ ಜೀವನ ಉದ್ಧಾರ. ನಮ್ಮ ಬಾಳೆ ಬಂಗಾರ, ಮತಿಗೆ ಮಂಗಲ ನೀಡುವ ವಚನವ ನಿತ್ಯದಿ ಕೇಳೋಣ. ಮತಿಗೆ ಮಂಗಲ ನೀಡುವ ವಚನವ ನಿತ್ಯ
ನಿತ್ಯದಿ ಕೇಳೋಣ. ತತ್ವದ ತುತ್ತನು ನೆತ್ತೆಗೆ ತುಂಬಿ ಶಕ್ತರಾಗೋಣ. ತತ್ವದ ತುತ್ತನು ನೆತ್ತೆಗೆ ತುಂಬಿ ಶಕ್ತರಾಗೋಣ. ಬಸವ ಗುರುವಿನ ನಾಮವ ನೆನೆಯಲು ಕಷ್ಟವೆಲ್ಲ ದೂರ. ಮಹಾನುಭಾವರ ವಚನದಿ ನಡೆದರೆ ಜೀವನ ಉದ್ಧಾರ. ನಮ್ಮ ಬಾಳೆ ಬಂಗಾರ. ಭಕ್ತಿಯಿಂದಲೇ ಶ್ರವಣವ ಮಾಡಿ ಶರಣು ಎನ್ನೋಣ. ಭಕ್ತಿಯಿಂದಲೇ ಶ್ರವಣವ ಮಾಡಿ ಶರಣು ಎನ್ನೋಣ. ಭವಬಂಧನದ ಕತ್ತಲೆದಿಂದ ಮುಕ್ತರಾಗೋಣ. ಭವಬಂಧನದ ಕತ್ತಲೆದಿಂದ ಮುಕ್ತರಾಗೋಣ. ಬಸವ ಗುರುವಿನ ನಾಮವ ನೆನೆಯಲು ಕಷ್ಟವೆಲ್ಲ ದೂರ. ಮಹಾನುಭಾವರ ವಚನದಿ ನಡೆದರೆ ಜೀವನ ಉದ್ಧಾರ. ನಮ್ಮ ಬಾಳೆ ಬಂಗಾರ. ಅರಿದೊಡೆ ಶರಣ ಮರೆದೊಡೆ ಮಾನವ ಎಂಬುದ ಅರಿಯೋಣ. ಅರಿದೊಡೆ ಶರಣ ಮರೆದೊಡೆ ಮಾನವ ಎಂಬುದ ಅರಿಯೋಣ. ಅರಿವಿನ ಜನ್ಮವ ಸಾರ್ಥಕಗೈದು ಭಕ್ತರಾಗೋಣ. ಅರಿವಿನ ಜನ್ಮವ ಸಾರ್ಥಕಗೈದು ಭಕ್ತರಾಗೋಣ. ಬಸವ ಗುರುವಿನ ನಾಮವ ನೆನೆಯಲು ಕಷ್ಟವೆಲ್ಲ ದೂರ. ಮಹಾನುಭಾವರ ವಚನದಿ ನಡೆದರೆ ಜೀವನ ಉದ್ಧಾರ. ನಮ್ಮ ಬಾಳೆ ಬಂಗಾರ. ಕಾಯಕದಿಂದ ಬಾಳುತ್ತ ನಾವು ದಾಸೋಹಗೈಯೋಣ. ಕಾಯಕದಿಂದ ಬಾಳುತ್ತ ನಾವು ದಾಸೋಹಗೈಯೋಣ. ಕಲ್ಯಾಣದಪ್ಪನ ಕಾರುಣ್ಯ ಪಡೆದು ಮಹಾಂತರ ಹಾಡೋಣ. ಕಲ್ಯಾಣದಪ್ಪನ ಕಾರುಣ್ಯ ಪಡೆದು ಮಹಾಂತರ ಹಾಡೋಣ. ಬಸವ ಗುರುವಿನ ನಾಮವ ನೆನೆಯಲು ಕಷ್ಟವೆಲ್ಲ ದೂರ. ಮಹಾನುಭಾವರ ವಚನದಿ ನಡೆದರೆ ಜೀವನ ಉದ್ಧಾರ. ನಮ್ಮ ಬಾಳೆ ಬಂಗಾರ. ಜೀವನ ಉದ್ಧಾರ. ನಮ್ಮ ಬಾಳೆ ಬಂಗಾರ. शरणो शरणार्थी. खूपच छान. याचा मराठीत सरळ असा अर्थ आहे, बसव गुरूंचे नाम स्मरिता सगळे कष्ट दूर. महानुभवींच्या वचनी चालले तर जीवन उद्धार. जीवन सोनेरी. बुद्धीला मंगल करणारे वचन नित्य ऐकूयात. तत्वाचे घास डोक्यात भरून शक्त होऊयात. त्याच्यानंतर भक्तीने श्रवण करीत शरणू म्हणूयात. भवबंधनाच्या अंधारातून मुक्त होऊयात. आणि जाणलं तर शरण, विसरला तर मानव हे जाणूयात. आणि जाणण्याचा जन्म सार्थक करीत भक्त होऊयात. कायक करत जगून आपण दासोह करूयात. आणि कल्याणच्या वडिलांचे कारुण्य प्राप्त करून हे महांतर यांनी गायलेलं गाणं म्हणूयात. असं या पूर्ण याचा गायनाचा अर्थ मराठीमध्ये आहे. सर्वांना भक्तिपूर्वक शरणू शरणार्थी. सुंदर. खूपच छान तुम्ही वचन गायलात. आणि मला अर्थ होत होता थोडा कन्नडमध्ये, कारण घरी आम्ही कन्नड बोलत असल्यामुळे आम्हाला अर्थ होता थोडा. पण तुम्ही त्याचं विश्लेषण, इव्हन ट्रान्सलेशन तुम्ही केलं मराठीत. खूपच छान, खूपच छान. शरणू शरणार्थी. अजून कोणाला काय बोलायचं असेल तर अभिषेक सर नेहमी समरी करतात, तर त्यांना काय बोलायचं असेल तर. अनुपमा मॅडम, अजून काय बोलायचं आहे का तुम्हाला? सर्व शरणार्थी असं वचनचं वगैरे ऑनलाईन शिकवायचं वगैरे असं काय अरेंज करू शकताय काय? बघा की कोण कोण असं. आम्ही कसं आता गीता जॉईन होतो ना, गीताचं, वेदाचं, रुद्रमचं कसं असते सगळं ऑनलाईन शिकवतात ना तसं. अच्छा. अभिषेक सर, काय म्हणता तुम्ही? काहीतरी बोलत होता. ऑलरेडी मराठीमध्ये चालू आहे. संध्याकाळी स्वानुभव निलयत म्हणून चालू आहे. जवळजवळ 1.5-2 वर्षापासून ते चालू आहे. अरे बापरे. विश्लेषण मराठी.
त्याचं लिंक हवं तर मला मला link ऑनलाईन आहे, तुम्ही join करू शकता. मला सेंड करा की लिंक, आम्ही करू अभ्यास. म्हणजे काय माहित नसलेलं माहित करून घ्यावं ना. हो हो. गुणाताई बोला. सगळ्यांना शरणार्थी. तर आता अभिषेक भाई म्हणल्यासारखं म्हणजे ते मराठीमध्ये चालू आहे, पण ज्यांना आता आव्हानी म्हणल्यासारखं ज्यांना शिकण्याचं म्हणजे आता मोठ्यांनी लहानांनी शिकण्यासाठी म्हणलं तर अभिषेक भैया म्हणजे त्यांनी नंदिनीताई त्यांनी प्रयत्न करायचे चालू ठेवले होते मागे, म्हणजे क्लास मुलांचं वगैरे घेणं वगैरे. तर आता स्वानुभवनालयामध्ये लिंगपूजा आणि चर्चा असते. आता सध्या ते लिंगपूजा करण्यात आलेत, म्हणजे वेळ जास्त चालला म्हणून. तर सगळ्यांनी म्हणजे ज्यांना आवर्जून मराठी जर हे करायचं असलं तर संपर्क, म्हणजे अभिषेक भैया म्हणजे त्यांनी टाइम इतके दिवस तर खूप काढलेला, आता इथूनही काढतील अजून. आणि मराठीमध्ये स्वानुभवनालय आहे आणि प्रत्येक रविवारी, महिन्याच्या पहिल्या रविवारी बसव कल्याणला प्रोग्राम घ्यायलेत. फेसबुक लाईव्ह पण चालू आहे. सोलपुरे डॉक्टर अमरनाथ सोलपुरे MD डीन आहेत. तर ते स्वतः इष्टलिंग पूजा दाखवून मग नंतर चर्चा सत्र आणि त्यांचे अनुभव सांगतात. आज बेट बालकुंदा इथे गेलेले आहेत सगळेजण. म्हणजे कोण करतंय हे, कुठनं करतायत? अरेंज सगळं कुठं? अरेंज रवी बिराजदार म्हणून आहेत लातूरचे, आणि इथून मल्लिकार्जुन बिराजदार म्हणून आहेत. मग ते आता प्रत्येक वेळेस एक गाडी घेऊन निलंग्याहून, आम्ही निलंग्याला असतो, अच्छा. मग निलंग्याहून एक सगळं म्हणजे आम्हाला थोडंसं म्हणजे कन्नड येतं थोडं बोलता. बॉन्ड्रीवर असल्यामुळे मम्मी वगैरे आमच्यात घरात कन्नड बोलल्यामुळे मग घरी आम्ही थोडंसं कन्नड बोलतो, पण ओबडधोबड असते. हे आता चालू केलेत अभिषेक भैया, छान सांगितले त्यांनी चिंतन आज अक्क नागम्मावरती, खूप छान वाटलं. आणि सुजाताताईच्या पण आव्वाच्या पण मी जे ग्रुपला कधीतरी जॉईन होते, ते लहान बाळ असल्यामुळे थोडस ऍडजस्ट होणार झाले. नाही तुम्ही असता की मी पाहिलंय तुम्हाला, तुम्ही जॉईन होता नेहमी. तर सगळ्यांनी प्रयत्न करून मग म्हणजे ज्यांना वेळ आहे त्यांनी जर असं वचन शिकायचं म्हणलं ना, मग वचन गायन की चर्चा सत्र बघा, ज्यांचं त्यांनी मग टाइम ऍडजस्ट होऊन मग एक जमा होऊन सगळेजण करायचं असले तर मग बघा, माझं पण मी देऊ शकते थोडस. माझा उद्देश काय, प्रत्येक जण आपापल्या ह्याचे कसं हे करतात, प्रयत्न करायला पाहिजे. पण कमी पडतो ना. म्हणजे आता कसं गीता शिकतीये, रुद्रम शिकतीये, वेदा शिकतीये, माझे चालू आहेत उपक्रम वेगवेगळे सगळे, म्हणजे ऑनलाईनच आहे. काय म्हणजे कुठं जावं लागत नाही, ऑनलाईनच आहे. मग आता हे जॉईन रश्मी दीदींच्या मुळे मिळालं, एकदम खुश झाले मी. म्हणजे असं एक प्रकारचं समाधान, आपलंच आपण काही करत नाही हे खंत होती ना. नाही अभिषेक भाई आम्ही तर आधी स्टार्टिंगला स्वानुभवनालय स्टार्ट होण्याच्या आधी म्हणजे आमची चूक आहे, आम्ही पोहोचलो नाही. चालू आहे पण आपण पोहोचत नाही ना, ही अडचण आहे. आपण म्हणजे एक बघा कोण तयार होतात ग्रुपला, हे छान वाटतंय. म्हणजे आता बरं वाटतं, अभिमान वाटतो सगळ्यांनी काय चालू केलेत. त्यामुळे आता हे वचन वगैरे शिकवावं, त्याच्या अर्थ असं. आता मंजू आमची बोलली तसं बोलायला तयार करावं लोक, असं माझं मत. माझी बहीणच आहे मंजू, म्हणजे म्हणून म्हणलं तिच्यासारखं तयार करावं. हुशार आहेत त्या सगळ्या बहिणी माझ्या, म्हणून मावशी मुळात माझी हुशार आहे ना, मावस बहीण माझी. ठीक आहे. अजून एक सल्ला, वचन कोणाला अजून सांगायचंय? मी अजून एक सल्ला द्यायला हे करते. आमच्याकडे असं काय करते, श्रावण महिन्यात मने मनेकडली वचनोत्सव म्हणून करते आम्ही. मने मनेकडली वचनोत्सव म्हणजे घराघरी वचनोत्सव, ते ऑनलाईन पण करू शकतो. एक वचन घेतलं ना, ते वचन आपण 1-2 दिवस पूर्वी तुम्ही ग्रुपमध्ये घालायचं. ते वचन काय करायचं, सगळी जणच ते वाचायचं, आणि एक वचन ते वाचते ना, एक दुसऱ्या लोकांना दुसरं अर्थ येते, ते एकच मला अर्थ येत ना, ते आपण डिस्कस करायचं. एक वचन कुठल्या तर आता तुम्ही घेऊन त्यांनी अभिषेक सर किंवा रश्मी सर कुणाला माहिती आहे ना, तुम्ही वचन ते ग्रुपमध्ये घाला. ते वचन सगळेजण पाहायचं आणि ते वचन वाचायचं. कोण वाचा, त्याचं विश्लेषण करा, आणि ते कोणतरी रागबद्धವಾಗಿ हाडनुभवतो, यारात हाड अनुभवतो, ಅದರ अर्थानं ಹೇಳ್ಬೋದು. असं केलं तर श्रावण महिन्यामध्ये एक म्हणजे आम्ही असं करतो, तसं ऑनलाईन पण केलं तर चालते. ओके
ओके, छान आयडिया आहे. हो, शरणो शरणार्थी. आता ताईंनी सांगितलं की ते वेद भगवद्गीता वगैरे करतात. कसं आहे, आपल्याला माहित नव्हतं तेव्हा आपण ह्या सर्व गोष्टी करत होतो. परंतु आपल्याला मी पण पूर्वी सर्व ठिकाणी हेच करायचो की बाबा कुठं ब्रह्मकुमारी कुठं गेलं तिथं आसाराम बापू अथवा सुधांशुजी महाराज अशा प्रकारचं अध्यात्मामध्ये मी अडकलेलो होतो. परंतु तेव्हा मला माहित नव्हतं आपल्या ज्या वरचे लोक आहेत, आपल्या पूर्वीचे जे लोक, त्यांनी आपलं वचन साहित्य हे असं प्रचार झालेला नव्हता. त्यामुळे आपण हे सर्व करत होतो. तर आता आपल्याला काय झालंय, आपलं वचन साहित्य आपल्याला माहिती झालंय, तर आपण जास्तीत जास्त वचन साहित्याचा अभ्यास आपण करून त्याचं चिंतन आपण इथं केलं पाहिजे. आणि दुसरं मला एक असं सांगायचं आहे की आपलं जे वचन साहित्य आहे ना मॅडम, ते पूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोनातून आहे. त्याच्यात कुठेही तुम्हाला अंधश्रद्धा दिसणार नाही. तुम्ही बघा, तुम्ही वचन वाचा. आता अल्लमप्रभूंचं एक वचन आहे, ते वचन मी तुमच्या समोर इथं व्यक्त करतो. ते काय म्हणतात, ಅಜ್ಞಾನವೆಂಬ ತೊಟ್ಟಿಲದೊಳಗೆ ಜ್ಞಾನವೆಂಬ ಶಿಶುವ ಮಲಗಿಸಿ ಸಕಲ ವೇದಶಾಸ್ತ್ರವೆಂಬ ನೇಣು ಕಟ್ಟಿ ಜೋಗುಳ ಹಾಡುತ್ತಿದ್ದಾಳೆ ಭ್ರಾಂತಿ ಎಂಬ ತಾಯಿ. ನೇಣು ಹರಿದು ಜೋಗುಳ ನಿಂದಲ್ಲದೆ ಗುಹೇಶ್ವರನೆಂಬ लिंग काणबारದು. आता यांनी याच्यात काय वचनामध्ये सांगितलंय की आपण सर्व काय झालेलं आहे, अज्ञान नावाच्या पाळण्यामध्ये ज्ञान नावाचं बाळ झोपलेलं आहे. आपण सर्व ज्ञानी आहोत, अज्ञानी नाहीये आपण. परंतु आपल्या आजूबाजूचा जो परिसराचा जो प्रभाव आहे ना, तो आपल्यावर पडलेला आहे. बघा आता तुम्ही, आपण सकल वेदशास्त्र व्यंब नेणुकट्टी, वेदशास्त्र, होम, हवन, पूजा, हे असे अवडंबर नाही का, दिखावा करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यावर एवढ्या लादल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे आपण स्वतःच जे इष्टलिंग पूजा, इष्टलिंग ध्यान आणि जो योग करायचा आपल्याला, ते आपण विसरून गेलेलो आहे. आपण फक्त वरवर पूजेला जास्त महत्व देतोय. आपली जी आंतरिक शांती आपल्याला जर मिळवायची असेल तर त्याला आपल्याला इष्टलिंग एकच साधन आहे. आपल्याला इष्टलिंग ते पण काय आहे, कुरुह आहे. म्हणजे एक देवाला प्राप्त करायचं साधन आहे, देव नाहीये. आपल्या अंतरात्म्यामध्ये जो चैतन्य शक्ती आहे, आपल्या आतमध्ये जो देव आहे, त्याला जाणण्याचं साधन इष्टलिंग आहे. त्या इष्टलिंगाच्या मार्फत आपण आतल्या देवाचं ध्यान करायचं आहे. हे आपली लिंगायत संस्कृती आहे. हे आपण इथं सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. ते काय म्हणतात, सकल वेदशास्त्रವೆಂಬ ನೇಣು कट्टी जोगुळ हाडतिದ್ದಾಳೆ भ्रांती ಎಂಬ ताई. भ्रांती नावाची आई असं पाळणा गात आहे की तू बाबा देवाला नवस कर, तुला पैसा मिळेल, तुला देवाला काहीतरी दे, तुला देव हा देईल. हा भ्रांती आहे. हे भ्रांती जोपर्यंत थांबत नाही, जोपर्यंत अशी अंगाई गाणारी आई थांबत नाही, तोपर्यंत तुम्हाला गुहेश्वर नावाचं लिंग मिळणार नाही. अल्लमप्रभूचे वचन जे आहेत ना, ते खूप असं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून वचन आहेत. तुम्ही विचार करा, प्रत्येक वचनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. तुम्हाला सर्व कसं आहे, आपल्यावर जसं जसं माणसावर लहानपणी जो व्यक्ती असतो तो मोठा होईपर्यंत त्याच्यावर जसे जसे संस्कार होतात तसा तसा माणूस बदलत जातो. बरोबर का नाही? आता त्या आपण आध्यात्मिक करता हे खूप चांगलं आहे, परंतु वचन साहित्यामध्ये जे ज्ञान, कारण मी पण सगळ्या म्हणतात ना, ते सगळ्या नद्यांचं पाणी पिऊन आल्यानंतर माणसाला की बाबा ओरिजिनल काय आणि डुप्लिकेट काय आहे, तसातला प्रकार आहे. तर आपण सर्वांनी वचन साहित्याचा जास्तीत जास्त अभ्यास करावा. आता ताईंनी सांगितलं की ते भगवद्गीता वेद करतात, त्यांना हे ऐकायला भेटलं, खूप चांगलं वाटलं मला की तुम्ही वचन साहित्य तुम्हाला आवडलं आणि तुम्ही प्रत्येक, मी कालच्या याला पण तुम्ही जॉईन झाला होता, स्वानुभव नेलेला पण तुम्ही जॉईन झाला होता, त्यावेळेस पण तुमचं ऐकलं मी. तर खूप चांगलं वाटलं तुम्ही इथं हे सर्व जॉईन होऊन सगळा वचन विचार समजून घ्यायचा प्रयत्न करताय. विशेष करून सुजाताताई पाटील, अभिषेक देशमाने, हे सर्व ऑनलाईनच्या माध्यमातून ज्ञान वाटतं ते आपल्या सर्वांना. कसं आहे, असं जोपर्यंत आपल्याला माहिती होत नाही तोपर्यंत आपण त्याकडे जाणार नाही. तर त्यांचंही खूप मनापासून मी ह्या वेदिकेमार्फत त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांना शरणो शरणार्थी. शरणो शरणार्थी. गुणाताई बोला. नाही बोलले की शरण शरणार्थी. नाही तुमचा हँड रेज आहे म्हणून. त्यांनी हँड सॉरी, नाही आधीच वाटतं काढता येत नाही मला. सॉरी, कसं काढायचं काय बोलतायत वाटतं. ಮಂಜುಳಾಕರಿ ನಿಮ್ದು ನಂಬರ್ ಶೇರ್ ಮಾಡ್ರಲ್ರಿ. ನನ್ನ ನಂಬರ್ ಇದು ಮಾಡ್ರಿ, ಹೇಳೇನ್ರಿ ನಂಬರ್.
मी शेअर करते ಇಲ್ಲಿ ಕಡೆ ಚಾಟ್ ಬಾಕ್ಸ್ WhatsApp वर. 1 second. ಚಾಟ್ ಬಾಕ್ಸ್ ನ ಹಾಕ್ರಿ, ಇಲ್ಲಿಕ್ರ ಹೇಳ್ರಿ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಮ ಮನಸ್ಕರದೇವ್ರಿ. ಅಂದ್ರ ನಾವು ವಚನ ಸಾಹಿತ್ಯವನ್ನ ತಿಳ್ಕೋಬೇಕು, ವಚನ ಸಾಹಿತ್ಯವನ್ನ ಬೆಳೆಸ್ಬೇಕು, ಉಳಿಸ್ಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂತ ಕಳಕಳಿ ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ನನ್ನ ಕಾಣಿಸ್ತದ. ನೈ ಖುಬಾದಾದ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ ಹಂಗ ಎಲ್ಲರೂ ಅದೀವಿ. ಅದಕ್ ವಚನ ಸಾಹಿತ್ಯ ಬಹಳಷ್ಟು ಅಪಾರ ಅದ್ರಿ. ಇದನ್ನ ತಿಳ್ಕೊಂಡವ್ರು ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಅದಾರ. ಆದ್ರ ನಮಗ ಒಂದು ಇಂಥ ವೇದಿಕೆಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಅದ. ಅದನ್ನ ನೀವು ಅಭಿಷೇಕ್ ದಾದಾ ಅದನ್ನ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡಿ ಇದನ್ನ ಕೊಟ್ಟಾರಂದ್ರ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡೋಣ್ರಿ. ಟೈಮ್ ಸಿಕ್ಕಾಕ್ರೆಲ್ಲ ರವಿವಾರಕ್ಕೊಮ್ಮೆ ನೀವ್ ಯಾವಾಗ ಇದು ಮಾಡ್ತಿರಲ್ಲ, ನಮ್ಮ ಲಿಂಕಿಗೆ ನಾ ರಶ್ಮಿ ಅಕ್ಕಾಗ ನಮ್ಮ ಗ್ರೂಪಿಗೆ ಜಾಯಿನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿನಿ. ಅಲ್ಲಿ ನೀವು ಲಿಂಕ್ ಕೊಟ್ರಿ ಅಂದ್ರ ನಾವು ಜಾಯಿನ್ ಆಗ್ತೀವ್ರಿ. ಮತ್ತ ನಮ್ಮ ಲಿಂಕ್ನು ಅಲ್ಲಿ ಇರ್ತದ, ನೀವು ಜಾಯಿನ್ ಆಗುತ್ತ ಬರ್ರಿ. ಶರಣು ಶರಣಾರ್ಥಿ. ನನ್ನ ನಂಬರ್ ಕಳ್ಸಿ ನೋಡ್ರಿ ಸುಜಾತ ಅಕ್ಕ ಗ್ರೂಪಿಗೆ. ನನ್ನ ನಂಬರ್ ಕಳ್ಸಿನಿ. अजून कोणी काय सांगणार आहे, बोलणार आहे? नाहीतर आपण मग समारोपाकडे जाऊया. ठीक आहे. आज मंजुळा होसूर मॅडम यांनी जॉईन होऊन आपल्याला शरणांचे प्रेरणास्थान अक्का नागाईंचे जीवन चरित्र अतिशय कथा स्वरूपामध्ये समर्पक ओघवत्या वाणीमध्ये सांगितलेलं आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या तर्फे मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आजच्या या भागामध्ये आपण अक्का नागाईंचे जीवनचरित्र पाहिले. अक्का नागाई ही बसवण्णांची वडील बहीण म्हणून सांगितलेलं आहे. मात्र अक्क या शब्दाचा अर्थ मोठी असा होतो, म्हणून अक्का म्हणजे बसवण्णांची मोठी बहीण असे बऱ्याचशा चरित्रकारांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पण काही चरित्रकारांच्या मते अक्का नागम्मा ही बसवण्णांची लहान बहीण असावी. मात्र सर्व अभ्यासकांनी अक्का नागाई ही बसवण्णांची वडील बहीण म्हणजे मोठी बहीण आहे याला मान्यता दिलेली आहे. मंडगेय मादिराज आणि मादलंबिका यांच्या पोटी देवराज, अक्का नागाई आणि बसवण्णा ही 3 अपत्य जन्माला आलेले होते. यापैकी अक्का नागाई हे 2 नंबरचे अपत्य होते. 2 भावांच्या मध्ये लाडकी बहीण अक्का नागाई होती. बसवण्णांची वडील बहीण असल्या कारणाने आईची जी काही कर्तव्य आहेत ती सर्व नागाईंनी पार पाडलेली होती. म्हणून नागाईंनी एका वचनामध्ये याविषयी सांगितलेलं आहे की मी बसवण्णांसाठी नक्की काय आहे. बसवाला प्रेमे कुरवाळिले मी, बसवा संगन बसवा देवा जयतू, बसवा बसवलिंगा मला भेदभाव नाही, बसवाची माझी जुळली राशी, बसवप्रिय चन्न संग यात, बसवाला जन्म न दिलेली बाळंतीन मी, बसवा बसवा बसवा. म्हणजे या वचनामध्ये आपल्याला अक्का नागाई काय सांगते की फक्त बसवाला जन्म न दिलेली बाळंतीन मी म्हणते. म्हणजे बसवाला जन्म दिलेली नाहीये, मात्र बसवण्णांचं जे काही पालन पोषण आहे, बौद्धिक जडणघडण आहे, त्याच पद्धतीनं बसवण्णांना जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि मृत्यूच्या नंतरही बसवण्णांचं काम खऱ्या अर्थाने कोणी चालू ठेवलं असेल तर ते अक्का नागाईचं योगदान आहे. म्हणजे आपण एखादी स्त्री पतीच्या मृत्यूनंतर अतिशय दुःखी कष्टी होऊन आपलं जीवन हे संपवण्याच्या मार्गाकडे जाते. म्हणून तर पूर्वीच्या काळामध्ये सहपती गमन करण्याची म्हणजे सतीची चाल होती की स्त्रीला कोणत्याही पद्धतीची सन्मानाची वागणूक त्या समाजामध्ये राहत नव्हती. म्हणून तिला जिवंत राहूनही मेल्यासारखं जीवन जगावं लागत होतं. म्हणून पती किंवा पतीच्या मृत्यूनंतर स्त्रिया या सती जायच्या. आणि त्याच काळामध्ये अक्का नागाई काय म्हणते की पतीच्या मृत्यूनंतर मी बसवण्णांचं माझ्या भावाचं कार्य ही पुढे चालू ठेवणार आहे. म्हणून अक्का नागाईंनी किती पद्धतीचं दुःख झेललेलं होतं बघा. पहिलं दुःख म्हणजे त्यांचे पती शिवदेव हे मारले गेले युद्धामध्ये, त्यांच्या मृत्यूचं दुःख त्यांना होतं. त्यानंतर त्यांचा पुत्र चन्नबसवण्णा एकुलता एक लाडका पुत्र मृत्यू पावला, त्याचं दुःख त्यांना होतं. बसवण्णा कल्याण सोडून कुडल संगमला गेले, त्यांच्या लिंगायक्याचं दुःख त्यांना होतं. बसवण्णांची पहिली पत्नी गंगांबिका ताईंचा युद्धामध्ये मृत्यू झाला, त्यांचं दुःख त्यांना होतं. नीलांबिका ताई बसवण्णांच्या बरोबर निघून गेल्या, त्यांचं दुःख होतं. म्हणजे संपूर्ण परिवार त्यांना सोडून गेला आणि एकट्या अक्का नागाई त्या ठिकाणी शेवटपर्यंत या संग्रामामध्ये आपलं योगदान देत राहिलेले. मात्र बसवण्णांचा विचार जो आहे तो अक्का नागाईंनी शेवटच्या श्वासापर्यंत सोडलेला आपल्याला दिसत नाही. म्हणून बसवण्णांच्या कार्याविषयी, बसवण्णांच्या विषयी या वचनामध्ये ते काय म्हणतात की
बसवाला जन्म न दिलेले बाळंतीण मी. फक्त बसवाला मी जन्म दिलेला नाहीये, नाहीतर आईचे जे काही कर्तव्य आहेत ते मी पूर्ण केलेले आहेत. बसवानी माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. बसवांना आणि मी जरी शरीराने दोन्ही असलो, वेगळे असलो, तरी देखील मी एकच आहे. म्हणजे अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने भावाला त्याच्या कार्यामध्ये साथ देणारी, प्रसंगी त्याची मार्गदर्शक होणारी, त्याला मार्गदर्शन करणारी, त्यांचं कार्य पुढे घेऊन जाणारी अक्कानागाई शरणांची खऱ्या अर्थाने प्रेरणास्थान आहे. बसवण्णांच्या विचारामध्ये स्वतंत्र अशा धर्म समाजाच्या रचनेच्या बाबतीमध्ये जे काही विचार आहेत किंवा बसवण्णांची चिकित्सक बुद्धी जी काही वाढीला लागण्याचं कारण आहे, यामध्ये अक्कानागाईंचं फार मोठं योगदान आहे. कारण बसवण्णा लहान होते आणि अक्कानागाई त्यांच्यापेक्षा मोठ्या होत्या. बसवण्णांना समाजामध्ये ज्या काही गोष्टी दिसायच्या त्या प्रश्न घेऊन अक्कांकडे तो जायचा आणि बसवण्णा विचारायच्या अक्कांना की अक्का असं सांगा की स्त्रिया आणि पुरुषांना समान हक्क अधिकार का नाहीत? चांभाराने शिवलेल्या चपला आपल्याला चालतात, मात्र चांभाराचा स्पर्श का चालत नाही? शेतामध्ये काम करणाऱ्या शिवयाला घरामध्ये पाणी का देत नाहीत? अशासारखे असंख्य प्रश्न ते पहिल्यांदा अक्कानागाईंकडे घेऊन जायचे आणि अक्कानागाई समाजाचं दर्शन बसवण्णांना लहानपणी घडवायचे. आणि या गोष्टीतूनच अक्कानागाईंच्या योगदानातूनच बसवण्णांचं खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व हे निर्माण झालेलं आहे. म्हणजे बसवण्णांचे जडणघडण करण्याचं काम हे अक्कानागाईंनी केलेलं आहे. पुढे बसवण्णांच्या विषयी कितीतरी गौरव वचनांमध्ये अक्कानागमांनी केलेलं आहे. एकूण आज 14 वचने अक्कानागाईंची उपलब्ध आहेत. त्यांना काही वचनामध्ये अक्कनागलंबिका, अक्कानागाई, नागाई अशा नावाने ओळखलं जातं, मात्र आपण त्यांना अक्कनागम्मा असं म्हणतो किंवा अक्का असं म्हणतो. तर खऱ्या अर्थाने बसवण्णांची अक्का असणारी अक्कनागम्मा सगळ्या शरणांची अक्का झाली. आजही आपल्याला ती प्रेरणादायी आहे. म्हणून त्यांचं जीवनचरित्र आज आपण घेतलेलं आहे. आणि विशेष करून आजपासून श्रावण महिना चालू होतोय. खऱ्या अर्थाने आपण श्रावण, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ असं काही मानत नाही, मात्र या महिन्यामध्येच महात्मा बसवण्णांचं लिंगायक्य झालेलं होतं आणि या महिन्यामध्येच अक्कानागाईंची जयंती देखील आहे. तर अक्कानागाईंची जयंती हा आपल्यासाठी अतिशय मोठा सण आहे. कारण आपला धर्म किंवा आपला समाज किंवा आपला जो काही सन्मानाने जगण्यासाठी आपल्याला जीवन पद्धती दिलेली आहे, ही जीवन पद्धती ज्यांच्या विचारातून निर्माण झाली त्या अक्कानागाईंची जयंती नागपंचमीच्या दिवशी आहे. म्हणून त्या दिवशीला अक्कानागाईंची जयंती आपण साजरी करतो आणि बसव पंचमी देखील त्याच दिवशी आपण साजरी करतो. तर या वचनामध्ये बघा अक्कानागाईंनी काय सांगितलेलं आहे की बसवण्णांनी नक्की कशा पद्धतीनं स्त्रीला बंधनातून मुक्त केलेलं होतं. कारण त्या काळामध्ये स्त्रियांना सामाजिक बंधन होते, सांस्कृतिक बंधन होते, नैतिक, राजकीय, कौटुंबिक सर्व प्रकारचे बंधन स्त्रीला होते. किमान स्त्रीची ओळख देखील पुरुषाच्या नावानं होत होती. म्हणजे आज सुद्धा आपण बघितलं तर हडपद लिंगमांची ओळख हडपद अप्पन्नार पुण्यस्त्री हडपद लिंगम्मा अशी होते. म्हणजे हडपद अप्पन्नांची पुण्यस्त्री हडपद लिंगम्मा असं आपण सांगतो. म्हणजे स्त्रीची स्वतंत्र ओळख ज्या काळामध्ये नव्हती त्या काळामध्ये बसवण्णांनी स्त्रीच्या पायात असणाऱ्या सर्व बेड्या तोडून तिला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे दिलेलं होतं. म्हणून या वचनामध्ये अक्कानागमांनी बसवण्णांचा गौरव केलेला आहे. 1-2 वचन मी घेतो आणि आपण थांबूया. माझे कुलसूतक नष्ट केले बसवण्णांनी, माझे छलसूतक नष्ट केले बसवण्णांनी, माझे तनुसूतक नष्ट केले बसवण्णांनी, मम मनसूतक नष्ट केले बसवण्णांनी, मम प्राणसूतक नष्ट केले बसवण्णांनी, मम भावसूतक नष्ट केले बसवण्णांनी, मज जान अजानतेच्या भेदापासून मुक्त केले बसवण्णांनी. बसवण्णांनी माझ्या ठाई आपले स्थान निर्माण केले. आपण मजठाई व्यापला हो बसवण्णा, निशून्य निज निवासाचे द्वार दाविले बसवण्णांनी. शेवटी काय म्हटलेलं आहे? निशून्याचे निज निवासाचे द्वार दाविले बसवण्णांनी. म्हणजे खऱ्या अर्थाने मुक्तीचा मार्ग कुणी दाखवला तर मुक्तीचा मार्ग मला बसवण्णांनी दाखवला असं ते सांगतात. कुलसूतक म्हणजे स्त्री म्हणून जन्माला आलो याचं जे काही बंधन माझ्यावर लादलं गेलेलं होतं व्यवस्थेने, ते बंधन बसवण्णांनी नाहीसं केलं. माझं जे काही मासिक पाळीचं विटाळाचं सूतक होतं ते देखील त्यांनी नष्ट केलं. तनुसूतक त्यांनी नष्ट केलं. मनाच्या ठिकाणी स्त्रीला कोणत्याही पद्धतीचं स्वातंत्र्य नव्हतं. मनाच्या बाबतीमध्ये स्त्री पारमार्थातली धोंड मानली जायची. त्या काळामध्ये त्या स्त्रीला मनसूतक नष्ट करून तिला खऱ्या अर्थाने अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य त्याने दिलं. प्राणसूतक तिचं नष्ट केलं असं ते सांगतात. म्हणजे कोणत्याही पद्धतीचं स्वातंत्र्य नव्हतं ते बसवण्णांनी त्यांना दिलं. भावनांचे सूतक नाहीसं करून खऱ्या अर्थाने सन्मानाने जगण्याची प्रेरणा बसवण्णांनी माझ्यामध्ये निर्माण केली. आणि माझ्या ज्ञान अज्ञान या दोघांच्या मध्ये असणारा जो काही भेद आहे हा भेद नाहीसं करून सत्य किंवा ज्ञानाची प्राप्ती मला
बसवण्णांनी करून दिली. माझ्या ठिकाणी बसवण्णांनी स्वतःचे चैतन्य निर्माण केलं आणि मला मुक्तीचा मार्ग बसवण्णांनी दाखवला, असं या वचनामध्ये बसवण्णांच्या विषयी अक्कनागम्मा सांगतात. आता या महिन्यामध्ये अक्कनागम्मा आणि बसवण्णा या दोघांच्यासाठी आपण एक उत्सव साजरा करत असतो, बसव पंचमी. बसवण्णा ज्या दिवशी या मर्त्य लोकाला सोडून सामरस्य सुखाला त्यांनी प्राप्त केलं तो दिवस म्हणजे बसव पंचमी. बघा, आपल्या घरातील आपले ज्येष्ठ आजी आजोबा नातेवाईक किंवा आपले जे ज्येष्ठ कुलपुरुष आहेत ते ज्या दिवशी आपल्याला सोडून जातात तो दिवस आपल्यासाठी अतिशय दुःखाचा दिवस आहे. महात्मा बसवण्णा आपल्याला ज्या दिवशी या मर्त्य लोकातून सोडून गेले तो दिवस आपल्यासाठी दुःखदायक आहे. मात्र त्यांनी सांगितले की जीवन नक्की कशा पद्धतीनं जगलं पाहिजे, आनंदी सुखी जीवन आपण कसं जगलं पाहिजे हे बसवण्णांनी वचनांमध्ये आणि त्यांच्या जीवन कार्यांमध्ये सांगितलेलं आहे. बसवण्णा काय म्हणतात की कल्याणमध्ये भीक मागणार कुणीही नाही, म्हणून भीक मागणाऱ्यांना पाठवा, जंगमांना पाठवा आणि मला त्रास द्या, असं ते सांगतात. म्हणजे सेवेचा खरा वारसा, दासोहाचा खरा वारसा बसवण्णांनी आपल्या जीवनामध्ये उतरवलेला होता. आणि या बसवण्णांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या जाण्याचं दुःख अक्कनागम्मांनी एका वचनामध्ये व्यक्त केलेलं आहे. बसवेशा तुम्ही मृत्यूलोकी येऊनी वास केल्याने भक्ती अभिवृद्धी होऊनी पसरली दशदिशा. बसवण्णांनी या मर्त्य लोकांमध्ये जन्म घेतल्यामुळे काय झाले तर खऱ्या अर्थाने भक्ती ही संकल्पना जी आहे ती खऱ्या अर्थाने नव्या अर्थाने रूढ झालेली आहे आणि त्या भक्तीचा प्रचार हा 10 दिशेला झालेला आहे. मग 10 दिशेला कसा झाला तर त्यांनी सांगितलं की भक्तीच्या माध्यमातून कायक आणि दासोह ही 2 जीवन मूल्य बसवण्णांनी या समाजाला दिलेली होती. आणि भक्ती म्हणजे केवळ देवाची पूजा करणे नाही तर देवाच्या मूर्तीच्या किंवा देवाच्या पूजेच्या बरोबर, देवाच्या भक्तीच्या बरोबर श्रम आणि दासोह या 2 सेवेला गोष्टीला त्यांनी महत्व दिलं होतं. दासोह म्हणजे सेवा अर्थाने, तर या 2 गोष्टीला त्यांनी महत्व दिलं होतं आणि भक्तीची व्यापक संकल्पना बसवण्णांनी आपल्याला दिलेली. स्वर्ग मर्त्य पाताळ लोकी तुमच्या भक्तीच्या पिकाची श्रेष्ठता जाणणारे आहेत का कोणी अण्णा. आणि या 3ही लोकांमध्ये बसवण्णांची भक्ती जाणणारे कुणीही नाही, फक्त शरण एकमेव बसवण्णांचं जे काही भक्ती संकल्पना आहे ते जाणू शकत होते, असं अक्कनागम्मा सांगतात. शशीधराने सोपविलेल्या महत् कार्याची पूर्तता झाली म्हणून तुम्ही झालात लिंगायक्य. परमात्म्याने तुम्हाला जे काही काम दिलेलं होतं ते काम तुम्ही पूर्ण केलं म्हणून तुम्ही हे मर्त्य लोक सोडून गेलात, असं अक्कनागम्मा सांगते. तुमच्या संगे गेली भक्ती, तुमच्या संगे गेला इथला सदाचार, अण्णा गेला हो तुमच्या संगे असंख्यात. काय म्हणतात अक्कनागम्मा की बसवण्णांच्या बरोबर भक्ती नावाची जी काही नवीन संकल्पना त्यांनी दिलेली होती ती देखील लोक पावली आणि लोक आता कर्मकांडामध्ये आणि अंधश्रद्धेमध्ये आपलं जीवन हे जगतील असं ते म्हणतात. बसवण्णांच्या बरोबर सदाचार देखील नाहीसा झाला कारण लोक अनाचाराने जीवन जगू लागतील. बसवण्णांच्या बरोबर असंख्य प्रमथगण बसवण्णांच्या जाण्याचं दुःख सहन न करू शकल्यामुळे लिंगायक्य पावलेले आहेत असं ते सांगतात. बसवण्णा मर्त्य लोकीचे महान निलय झाले हो निशून्य, मद का नाही नेले बसवा तुमच्या बरोबर. बसवण्णांच्या जाण्याविषयी ते काय म्हणतात की बसवण्णा तुम्ही हे काही जगत आहे जगत सोडून निघून गेला, मला देखील तुमच्या बरोबर न्यायला पाहिजे होतं. गेलात हो पंचपरिसमूर्ती बसवण्णा, बसवण्णा प्रिय चन्न संगम देवास, बसवन प्राणलिंगसी झाला हो बसवण्णा. अक्कनागम्मा काय म्हणतात की पंचमहातत्वातून ज्या पद्धतीने तुम्ही जन्म घेतलेला होता त्या पद्धतीनं आपलं विहित कार्य पूर्ण करून बसवण्णा तुम्ही या मर्त्य लोकाचा त्याग करून निघून गेला, असं ते या वचनामध्ये सांगतात. म्हणजे खऱ्या अर्थानं अक्कनागम्मांना झालेलं दुःख त्यांनी या वचनामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे बसवण्णांच्या लिंगायक्यानंतर अक्कनागम्मांनी वचन साहित्य घेऊन कल्याणपासून उर्वीपर्यंतचा प्रवास केला. अतिशय धैर्यवान शौर्यवान स्त्री म्हणून अक्कनागम्मांचा गौरव आपल्याला करायला पाहिजे. कारण पतीच्या मृत्यूचं दुःख, त्यानंतर बसवण्णांच्या मृत्यूचं दुःख देखील तिला होतं, तरी देखील त्यांनी इतकी मोठी पाऊल त्यांनी उचललेलं होतं. अतिशय समर्थपणे उर्वीच्या महामनीपर्यंत वचन साहित्य घेऊन अक्कनागम्मा त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि शेवटी प्रचार करत करत तुंगा नदीच्या काठावर असणाऱ्या तरीकेरे नावाच्या गावामध्ये अक्कनागम्मांनी आपला देहत्याग केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी अक्कनागम्मांचं जे काही योगदान आहे ते केवळ वचन साहित्य रक्षणासाठी नाही आहे किंवा शरणांचं संघटन करण्यासाठी नाही आहे, तर खऱ्या अर्थाने शरणांचं संघटन या लिंगायत धर्माचं वैचारिक अधिष्ठान धर्माच्या बाबतीमध्ये असणाऱ्या मूलभूत संकल्पना बसवण्णांच्या मनामध्ये रूढ करणं, बसवण्णांची जडणघडण करणं, शरणांना खऱ्या अर्थाने मातृत्व देणं, म्हणजे आईची कमतरता शरणांना जाणवू न देणं, हे सर्व अक्कनागम्मांचं अतिशय मोठं योगदान आहे. म्हणून शरणांची अक्का, शरणांची माता म्हणजे अक्कनागम्मा. अक्कनागम्मांच्या पवित्र स्मृतीला आम्ही अनंत अनंत शरणू शरणार्थी करतो.
आणि अनुभव मंडपातील उपस्थित सर्व शरण बांधवांना माझा पुन्हा एकदा भक्तिपूर्वक शरणू शरणार्थी. शरणू शरणार्थी. ठीक आहे, मग हा सत्र मी इकडेच क्लोज करते. अभिषेक सर, सगळ्यांना शरणू शरणार्थी. मंजुळा मॅडम, मंजुळा ताई, थँक्यू आज आल्याबद्दल आणि अक्कनागा यांच्या जीवनावर तुम्ही बोललात आणि स्पष्ट एकदम मराठी आणि कन्नड दोन्ही ह्याच्यामध्ये तुम्ही बोलू शकलात. तुम्हाला प्रॉब्लेम होतो ॲक्च्युली मराठीमध्ये, तुम्ही सांगितलं होतं, पण खूप छान बोललात तुम्ही. थँक्यू. शरणू शरणार्थी. शरणू शरणार्थी. सर्वांना शरणू शरणार्थी. हा. शरणू शरणार्थी.